इस सुंदर रविवार सवेरे की आराधना में स्वागत करते हैं। ಬಂದಿರುವಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಭಾನುವಾರದಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡಲು ಬಯಸ್ತೇನೆ. परमेश्वर की ओर से आप आशीषित हो पाए। ದೇವರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನೀವು ಆಶೀರ್ವಾದಿತರಾಗಿರಿ. ऑनलाइन में भी जुड़कर हमें हमारे साथ आराधना करने वाले लोगों को भी प्रभु की ओर से बधाई और आशीषें हम रिलीज करते हैं। ಆನ್ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿ ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದವು ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಕೋರಲು ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. आप सही जगह पर आए हैं जो आज नए लोग आए हैं। ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಿರುವಂತ ನೀವೆಲ್ಲ ಸರಿಯಾದ ಜಾಗದಲ್ಲಿ और ಬಂದಿದ್ದೀರಿ. जितना भी नए लोग आज के दिवस हमारे साथ आराधना करने के लिए आएंगे वे अपने स्थान में कृपया खड़े होने पाए। हम आपके लिए प्रार्थना करना चाहते हैं। ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿರೋದಾಗಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಜಾಗದಲ್ಲಿ ಇದ್ದು ನಿಲ್ಲಿ, ನಿಮಗಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲು ಬಯಸ್ತೇವೆ. और इस सब भाई बहनों के लिए मैं प्रभु का धन्यवाद देना चाहता हूँ। ಎಲ್ಲ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಗಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ. अशेष इस समय पर इनके हाथों में पर्चियां देने पाए, बांटने पाए। अशेष भी गेट रेडी, उनके हाथों में पर्चियां देने पाए। ಅಶಸ್ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಪರ್ಚಿಯನ್ನು ತಲುಪಿಸ್ತಾರೆ. और इस पर्ची में आप अपना पता, आपकी नंबर और आपके प्रार्थना के विषय आप लिख सकते हैं। ಈ ಪರ್ಚಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ವಿಳಾಸವನ್ನು ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ವಿಷಯವನ್ನು ನಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. इस आराधना के बाद आप सबसे नए लोगों से मैं भेंट पर्सनली करूंगा और मैं आपके विषय के लिए प्रार्थना करूंगा। ಆರಾಧನೆಯ ನಂತರವಾಗಿ ನಾನು ವ್ಯಕ್ತಿಗತವಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ವಿಷಯಗಳಿಗಾಗಿ और ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ. हमारा शेष आपको मेरे पास लाएंगे ಅಶಸ್ ನಿಮ್ಮನ್ನ ನಮ್ಮ ಬಳಿಗೆ और ತರ್ತಾರೆ. आपका परिचय लेना और आपसे आपके लिए प्रार्थना करना मैं चाहता हूं। ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಪರಿಚಯ ಬೆಳೆಸಿ ನಿಮಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸಲು ನಾನು और ಬಯಸುತ್ತೇನೆ. मैं बताना चाहता हूँ कि आप सही जगह पर आए हैं। ಮತ್ತು ಹೇಳಲು ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ ನೀವು ಸರಿಯಾದ ಜಾಗದಲ್ಲಿ Praise the ಬಂದಿದ್ದೀರಿ. Lord. परिवार के लिए धन्यवाद। सवेरे मलयालम में भी बैठे थे, उन लोग समय को ना जानते हुए आए थे घनश्याम नगर से। ಇನ್ನೊಂದು ಕುಟುಂಬ ಬಂದಿತ್ತು, ಮಲಯಾಳಂ ಸರ್ವಿಸ್ ನಲ್ಲಿ ಇದ್ರು, ಅವರಿಗೆ ಸಮಯ ತಿಳಿದಿರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ರು. ಮುಂಚೆ ಒಂದು ಸರ್ವಿಸ್ ನಲ್ಲಿ ಅವರು ಬಂದಿದ್ರು. बिहार के मैं उनके साथ परिचय किया। आप सबके लिए मैं प्रार्थना करूंगा। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಹೌದು. और स्वर्गीय पिता, मैं प्रार्थना कर रहा हूं जितना भी नए लोग आज कलुशिया में आए हैं, प्रभु आप इन लोगों से प्यार करते हैं और आप अपने जलाल और अपनी महिमा इनके जीवन में दिखाना चाहता है। प्रभु परमेश्वर धन्यवाद करते हैं कि आपने इन्हें को आकर्षण करके आपके पुत्र के पास स्वर्गीय सिंहासन निकल लाएगा, ताकि इनका भी पापों से आप इन्हें शुद्ध करके आपके संतान बनाकर आशीष के जीवन जीने के लिए आप चाहते हैं। धन्यवाद करते इस बातों को इन भाई बहनों को जान कर चलने के लिए सहायता करे, मदद करे। उनकी हर एक आवश्यकता के ऊपर आपकी बड़ी भुजा दिखाने के लिए मैं प्रार्थना करता है। इन्हें आशीष देते हैं। यीशु के नाम से प्रार्थना मांगते हैं, कबूल कीजिए स्वर्गीय पिता परमेश्वर। आपका पाए आमीन। आप अपने स्थानों में बैठ सकते हैं। कृपया आप अपने स्थानों में बैठ सकते हैं। प्रभु महान है, ದೇವರು ಉನ್ನತನು. और पास सामसन सही सलामत पहुंच गया के और भी आपकी प्रार्थनाएं चाहते हैं। ಪಾಸ್ಟರ್ ಸ್ಯಾಮ್ಸನ್ ಅವರು ತುಂಬಾ ಸರಿಯಾಗಿ ಹೋಗಿ ತಲುಪಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿ और मंडे से उनकी क्लास और उनकी काम शुरू हो जाएगा। ಮಂಡೆಯಿಂದ ಅವರ ಕ್ಲಾಸಸ್ ಹಾಗೂ ಅವರ ಕೆಲಸವು ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತದೆ. शायद अभी रात्रि काफी देर वहां पर हुआ आगे हो सकता है कि ऑनलाइन में सामसन भी जुड़ा हो, ಆಗಿರಬಹುದು. ಸ್ಯಾಮ್ಸನ್ ಅವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಆನ್ಲೈನ್ ನಲ್ಲಿ पर ಕೂಡಿದ್ರು. मलयालम सर्विस में जरूर जुड़े हुए थे। ಆದ್ರೆ ಮಲಯಾಳಂ ಸರ್ವಿಸ್ ನಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡಿದ್ರು. ಹೌದು. और प्रभु उनको जगह पर भी ये सुरक्षित रखने के लिए आपकी प्रार्थनाएं चाहते हैं। ಅವರೆಲ್ಲೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ದೇವರ ಸುರಕ್ಷೆ ಅವರ ಜೊತೆಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಬೇಡಿಕೊಳ್ಳಿ. परमेश्वर कुछ हमारे जीवन के अंदर करना चाहता है। ದೇವರು ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಮಾಡಲು ಬಯಸ್ತಾ तो ಇದ್ದಾರೆ. पिछले सप्ताह जो मलयालम सर्विस में जिसकी प्रचार किया था, उस विषय को प्रचार करने के लिए आपका मध्य में बांटने के लिए प्रभु ने मुझे बताया है। ಕಳೆದ ವಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ವಿಷಯದ ಮಾತಿನಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆವು, ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು, ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಲು ದೇವರು ಈ ದಿವಸದಲ್ಲಿ इंग्लिश में लिखा है ग्रेटर इज कमिंग। ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕಾಣ್ತೇವೆ, ಗ್ರೇಟರ್ ಇಸ್ तो ಕಮಿಂಗ್. मैं आपको बताना चाहता हूँ, विश्वास करने वाला बोल सकते हैं, ನಿಮಗೆ ಹೇಳಲು ಬಯಸ್ತಾರೆ, ವಿಶ್ವಾಸ ಇಡುವಂತರು ಇದನ್ನ ಹೇಳಬಹುದು. आपका अद्भुत आ रहा है, ನಿಮ್ಮ ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ, आपका छुटकारा आ रहा ನಿಮ್ಮ है, ಬಿಡುಗಡೆಯು ಬರುತ್ತಿದೆ, आपका उन्नति आ रहा ನಿಮ್ಮ है, ಉನ್ನತಿಯು आपका ಬರುತ್ತಿದೆ, प्रमोशन आ ನಿಮ್ಮ रहा है, ಪ್ರಮೋಷನ್ ಬರುತ್ತಿದೆ, आपके जीवन के अंदर बड़े काम आ रहा ನಿಮ್ಮ है। ಜೀವಿತದ ದೊಡ್ಡ The ಕೆಲಸಗಳು greater is coming। ಉನ್ನತವಾದದ್ದು ಬರಲಿದೆ. Hallelujah। विश्वास करने वालों के लिए मैं प्रभु का धन्यवाद देना ವಿಶ್ವಾಸಕ್ಕಾಗಿ चाहता ದೇವರಿಗೆ हूं, ಸ್ತೋತ್ರ. क्योंकि मैं एक बात जानता हूं, ಏಕೆಂದ್ರೆ ಒಂದು ವಿಷಯ ನನಗೆ परमेश्वर ಗೊತ್ತು. की आवाज को अच्छी रीति से पहचानने वाला लोग है इस कलीसिया के लोग। ದೇವರ ಶಬ್ದವನ್ನ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತ ಜನರು ನಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ और ಇದ್ದಾರೆ. जब हम उसकी आवाज को सही रीति से पहचानते हैं ಆತನ ಶಬ್ದವನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ और ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ, हम विश्वास करते हैं, उसको रिसीव करते ಅದೇ हैं, ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ जैसे ಅಂಗೀಕರಿಸಿದಾಗ वचन में लिखा है, ಹೀಗೆ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಣ್ತೇವೆ, वचन देहधारी हुआ है। ವಾಕ್ಯವು ಶರೀರವನ್ನ ಧರಿಸಿ. क्या देहधारी हुआ है? ಯಾವುದು ಶರೀರ अब बोले क्या देहधारी हुआ है?
वचन देहधारी हुआ है ವಾಕ್ಯವು ದೇಹಧಾರಿಯಾಯಿತು और वो बोला हुआ वचन शरीर में प्रकट हुआ है ಹೇಳಿದಂತ ವಾಕ್ಯವು ಅದು ಶರೀರವಾಗಿ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಪ್ರಕಟವಾಯಿತು वैसे आपका भी जीवन के अंदर बोलने वाला हर एक वचन देहधारी होकर आप उसको स्पर्श करने जा रहा है ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಹೇಳುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇಹಧಾರಿಯಾಗಿ ನೀವು क्यों ಸ್ಪರ್ಶಿಸುವಂತೆ ना हम ಆಗಲಿ एक और बार प्रभु के चरण में खड़े हो ಒಂದು जाए ಬಾರಿ ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ वचन की आदर देते हुए ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು और इस ಕೊಡುತ್ತಾ समय पर हम लूक का सुसमाचार उसके पगले अध्याय उसके 49 वचन लूक द गॉस्पेल ऑफ लूक चैप्टर 1 वर्स नंबर 49 पढ़ेंगे इस समय पर। ಲೂಕನ ಸುವಾರ್ತೆ ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯದ 49ನೇ ವಾಕ್ಯವನ್ನು और हम ಓದೋಣ सब लोग मिलकर पढ़ेंगे ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ और ಓದುವಂತರಾಗೋಣ 3 बार इस वचन को हम डिक्लेयर करने जा रहे हैं ಮೂರು ಬಾರಿ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಳಿ ಡಿಕ್ಲೇರ್ उसके बाद मैं प्रचार करूंगा ನಂತರವಾಗಿ ನಾನು ಪ್ರಚಾರ और मैं ಮಾಡ್ತೀನಿ जानता हूं कि प्रभु परमेश्वर हमारे मध्य में अद्भुत करने जा रहा है ನನಗೆ ತಿಳಿದಿದೆ ದೇವರಾದ ನಮ್ಮ ಶಕ್ತಿಶಾಲಿ यदि आपको वचन मिल गया तो मेरे साथ आमीन बोल सकते हैं तो मिलकर पढ़ेंगे क्योंकि उस शक्तिमान ने मेरे लिए बड़े बड़े काम किए गए उसका नाम पवित्र है अब मेरे साथ अभी बोलने पाए क्योंकि उस शक्तिमान ने मेरे लिए बड़े बड़े काम किया है उसका नाम पवित्र है उस शक्तिमान ने मेरे लिए मुझे नहीं कि पता आपके लिए किया कि नहीं किया मेरे लिए कितने लोग बोलने के तैयार है मेरे लिए बड़े बड़े काम किया है उसका नाम पवित्र है हालेलुया स्वर्गीय पिता हम धन्यवाद देते हैं कि इस वचन के लिए आपकी अद्भुत की काम यहां पर प्रकट किया जा रहा है धन्यवाद आप वचन को उसके भेदों को हमें खोलकर समझा दें समझने के लिए हमारा बुद्धि को खोल दे देखने के लिए हमारे भीतरी आत्मिक आंखों को खोल दे और पिता परमेश्वर इसके आशीष पाके विश्वास के साथ चलने के लिए हमें सहायता कर यीशु के नाम से प्रार्थना मांगते हैं कि कबूल कीजिए स्वर्गीय पिता परमेश्वर आपने कहा आमेन आप प्रभु के चरण में बैठ सकते हैं ದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೂರಬಹುದು ये हम एक भगन की गवाही का शब्द है ಇದೊಂದು ಒಂದು ಸಹೋದರಿಯ ಸಾಕ್ಷಿಯ ಶಬ್ದವಾಗಿದೆ और ये भगन है यीशु की माता मरियम ಈ ಸಹೋದರಿಯು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ತಾಯಿಯಾಗಿರುವಂತ ಮರಿಯಳು यीशु की माता मरियम इस प्रकार बताती है ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ತಾಯಿಯಾಗಿರುವಂತ ಮರಿಯಳು ಈ ಪ್ರಕಾರ उस ಹೇಳ್ತಾಳೆ, शक्तिमान ने ಆ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದವನು कौन है वो शक्तिमान ಆ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದವನು जो ಯಾರು बच्चे देखने वाला शक्तिमान नहीं कि जो स्पाइडर नेट का ड्रेस पहनते हुए कहता के शक्तिमान के स्पाइडर मान वो नहीं ಈ ಮಕ್ಕಳು ನೋಡುವಂತ ಒಂದು ಸೂಪರ್ ಹೀರೋ ಆಗಿರುವಂತವನ್ನೆಲ್ಲ ಶಕ್ತಿಮಾನ್ ಅಥವಾ ಸ್ಪೈಡರ್ ಮ್ಯಾನ್ ನ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ये परमेश्वर के बारे में बताया जा ಇದು रहा है ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ और वो शक्तिमान ही नहीं है ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದವನು वो ಮಾತ್ರ. सर्वशक्तिमान ಅವನು है क्योंकि ಸರ್ವಶಕ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ उसका नाम एल शदाई है ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನ ಹೆಸರು जब ಎಲ್ अब्राहम ಶದ್ದಾಯಿ. परेशान में था ಅಬ್ರಹಾಮನು जब वो सोच ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ रहा था कि मुझे क्यों नहीं छुटकारा मिल रहा ಯೋಚನೆ है ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಯಾಕೆ ನನಗೆ वे ಬಿಡುಗಡೆ ಇಲ್ಲ सोचेगा कि मुझे क्यों छुटकारा नहीं हो रहा ಆತನು है ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ನನಗೆ तब ಯಾಕೆ ಬಿಡುಗಡೆ उसके ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ सामने परमेश्वर प्रकट हुआ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವನ ಮುಂದೆ ದೇವರು उसके बाद ಕಾಣಿಸಿಕೊಂಡರು परमेश्वर ने कहा ದೇವರು I am ಹೇಳಿದರು the El Shaddai ನಾನೇ ಎಲ್ ಶದ್ದಾಯಿ, सर्वशक्तिमान हूँ। ಸರ್ವಶಕ್ತನಾದವನು. आज मैं आपसे बगने का जाग रहा ಇದು हूँ ನಿಮಗೆ ಏನು ये ಹೇಳಲು जो ಬಯಸುತ್ತೇನೆ? गवाही है ಈ ಸಾಕ್ಷಿಯು मरियम बोली है मरियम ये ಹೇಳಿದ್ದು ಹೌದು. आप बोलने जा रहा अरे ಈಗ है ನೀವು आप ಹೇಳಲಿದ್ದೀರಿ. क्या बोलने जा रहा ಏನನ್ನ है ಹೇಳಲಿದ್ದೀರಿ? सर्वशक्तिमान ಸರ್ವಶಕ್ತನು मेरा यीशु मसीह ನನ್ನ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು मेरे लिए ನನಗಾಗಿ, मेरे परिवार के ನನ್ನ लिए ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ, मेरे बच्चों के ನನ್ನ लिए ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ बड़े बड़े काम किए हैं ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ मैं कुछ लोगों से जरूर बातें कर रहा हूं ನಾನು ಅಲ್ಪ ಜನರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಹೌದು मुझे नहीं कि पता किन लोगों से है ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರಲ್ಲಿ पर ಮಾತಾಡ್ತಾ जरूर ಇದ್ದೇನೆ. कुछ लोगों से बातें ಆದ್ರೆ कर ಹೌದು, रहा हूं ಅಲ್ಪ ಜನರಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ जिनको ಇದ್ದೇನೆ एक अद्भुत का जरूरत है ಯಾರಿಗೆ ಅದ್ಭುತವು ಬೇಕಿದೆ मैं इस प्रकार कहना चाहता हूं ನಾನು ಹೀಗೆ ಹೇಳಲು जब ಬಯಸುತ್ತೇನೆ मैं इसको कल पढ़ रहा था ಇದನ್ನ ನೆನ್ನೆ ಓದಬೇಕಾದರೆ ग्रेटर इज कमिंग ಗ್ರೇಟರ್ ಇಸ್ ಕಮಿಂಗ್ और बड़ा बड़ा काम ಉನ್ನತವಾಗಿರುವಂತ और यदि ಕೆಲಸ मैं बोलूं बड़ा आ रहा आगे तो आप सोचेंगे क्या बड़ा आ रहा ಉನ್ನತವಾದದ್ದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಯೋಚನೆ तो ಮಾಡಬಹುದು मैंने ಏನ್ प्रभु ಬರ್ತಾ से ಇದೆ? कहा प्रभु क्या बोलूं ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ ಕೇಳಿದೆ प्रभु ಏನು ने ಹೇಳಲಿ? बोला ದೇವರು ಹೇಳಿದಂಥದ್ದು उनको बोलो ಅವರಿಗೆ कि ತಿಳಿಸು. तेरा अद्भुत आ रहा है ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ आपका अद्भुत आ रहा है ಅದ್ಭುತವು कितने ಬರುತ್ತಿದೆ लोग विश्वास करते हैं अद्भुत आ रहा है ವಿಶ್ವಾಸವಿಡ್ತೀವಿ आपका अद्भुत आ रहा है ಅದ್ಭುತವು It ಬರುತ್ತಿದೆ is on the way ಅದು ದಾರಿಯಲ್ಲಿದೆ. आपके अद्भुत आ रहा ನಿಮ್ಮ है ಅದ್ಭುತವು आपका ಬರುತ್ತಿದೆ. छुटकारा आ रहा है ಬಿಡುಗಡೆ आपका ಬರುತ್ತಿದೆ. चंगाई आ रहा है ಸೌಖ್ಯವು ಬರುತ್ತಿದೆ. आपका प्रमोशन आ रहा है ಪ್ರಮೋಷನ್ ಬರುತ್ತಿದೆ. आपका उन्नति आ ನಿಮ್ಮ रहा ಉನ್ನತಿಯು है ಬರುತ್ತಿದೆ. यीशु के नाम ಯೇಸು से के नाम से विश्वास करने वाले विश्वास करने तालियों को वाले बजा
करने पाए कि मेरा अद्भुत आ रहा ನನ್ನ है। ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ. कौन बोल लगा है? यार हिलता ही सर्वशक्तिमान बोल लगा है। सर्वशक्तನು ಹೇಳ್ತಾ छुड़ाने के लिए सामर्थ्य रखने वाला, ಬಿಡಿಸಲು ಸಾಮರ್ಥ್ಯವುಳ್ಳವನು, सृजनहार परमेश्वर, आदि और अंत, उसका नाम ही अद्भुत युक्ति करने वाला है। ಆತನ ಹೆಸರೇ ಅದ್ಭುತ पराक्रमी परमेश्वर है, अनंत काल के पिता है, शांति का राजकुमार है, जो कल था वो आज भी है, कल आने वाला है, जो युगान युग एक साथ रहने वाला, जो कल काम किया है आज भी करने वाला, कल भी करने वाला, वो परमेश्वर कर रहा है। आपका अद्भुत आ रहा है, आपका छुटकारा आ रहा है, आपका उन्नति आ रहा है। ಬರಲಿದೆ. I receive it. ಆಮೆನ್. Amen. ಆಮೆನ್. Amen. ಆಮೆನ್. Hallelujah. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. Oh, I receive it. Amen. Come on, church. ಹೌದು ಸಭೆ, प्रभु कुछ जब बोलता है ದೇವರು ಒಂದು ಮಾತನ್ನ वो ಆಡಬೇಕಾದ್ರೆ करता है। ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ. ಹೌದು, Amen. सब लोग बोलो, प्रभु बोलता है तो करता है बोलो, क्योंकि वो मनुष्य नहीं के झूठ बोलने के ಯಾಕೆಂದ್ರೆ लिए, ಆತನು ಮನುಷ್ಯನೆಲ್ಲ ಸುಳ್ಳನ್ನ ಆಡಲು, और मनुष्य के पुत्र भी नहीं कि जो बात बदल दे। ಮನುಷ್ಯನ ಪುತ್ರನು ಕೂಡ ಅಲ್ಲ ಮಾತನ್ನ जो ಬದಲಾಯಿಸಲು, बोलता है वो करता है, ಹೇಳಿದ್ದನ್ನ ಮಾಡುವವನ ಆ ದೇವರು. क्योंकि उसमें सामर्थ्य है। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಆತನಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವಿದೆ. तो हम देखते हैं, ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. यहाँ पर कुछ बातों को आपको बताकर मैं आगे बढ़ना ಇಲ್ಲಿ चाहूंगा, ಹಲವು ವಿಷಯವನ್ನ ತಿಳಿಸಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಲು ध्यान से सुनने पाए। ಗಮನ ಬಿಟ್ಟು ಕೇಳಿರಿ. ये मरियम की गवाही है, ಇದು ಮರಿಯಳ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. यीशु की माता मरियम की। ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ತಾಯಿಯಾದಂತ वो ಮರಿಯಳು. कह रहा है ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, कि शक्तिमान ने मेरे लिए बड़े बड़े काम किया है, ಶಕ್ತನಾದವನು ನನಗಾಗಿ ದೊಡ್ಡ उसकी ಕೆಲಸಗಳನ್ನು दया ಮಾಡಿದ್ದಾನೆ. उन पर जो उससे डरते गए पीढ़ी से पीढ़ी तक बनी रहती है। ಆತನ ದಯೆಯು ಅವರ ಮೇಲೆ ಯಾರು ಆತನಲ್ಲಿ ಭಯಭಕ್ತಿ यहाँ पर बात ऐसे है, यहाँ पर बात ऐसे ಇಲ್ಲಿ है, ಕಾಣುವಂತ ಒಂದು ವಿಷಯ, यहाँ पर कहां खड़ कर टेस्टिमनी दे रही है। ಯಾವ ವಿಷಯವನ್ನ ಕಂಡು ಈ ಸಾಕ್ಷಿನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. दो व्यक्ति आपस में बात कर रही है, ಈಗ ಈ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. दो भगने, ಇಬ್ಬರು ಸಹೋದರಿಯರು. एक का नाम है एलीशिबा, बोलो एलीशिबा, दूसरा का नाम है मरियम, बोलो मरियम। क्या एलीशिबा और मरियम लोग आज चर्च में चाहिए? ಎಂದು ಎಲಿಶಿಬಾ ಹಾಗೂ ಮರಿಯಳು ಚರ್ಚ್ ನಲ್ಲಿ ಬೇಕಿದ್ದಾರೆ. सुनिए, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. एलीशिबा का पति का नाम जकरिया, बोलो जकरिया। ಎಲಿಶಬನ ಗಂಡನ ಹೆಸರು ಜಕರಿಯ. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. मरियम की शादी नहीं हुई, ಮರಿಯಳ ಇನ್ನು ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ, पर मरियम की मंगनी हुई, ಆದ್ರೆ ಮರಿಯಳಿಗೆ ಮದುವೆ उनका ನಿಶ್ಚಯವಾಗಿದೆ. नाम है यूसुफ। ಆತನ ಹೆಸರು ಯೂಸೆಫ್. प्रेज द लॉर्ड। तो यूसुफ, मरियम, जकरिया और एलीशिबा, ಯೂಸೆಫ್, ಮರಿಯಳು, ಜಕರಿಯ ಹಾಗೂ ಎಲಿಶಬಾ. 400 वर्ष 400 ವರ್ಷ कोई शब्द नहीं की ಯಾವ ಶಬ್ದವೂ ಕೇಳಿಸಲಿಲ್ಲ इस्राएल में। ಇಸ್ರಾಯೇಲ್ ನಲ್ಲಿ. वो नया नियम मलाकी के साथ समाप्त हो रहा है। ಅದು ಹಳೆಯ ಒಡಂಬಡಿಕೆಯ ಮಲಾಕಿಯಲ್ಲಿ ಮುಗಿತಾ ಇದೆ. 400 वर्ष के बाद 400 ವರ್ಷದ ನಂತರ जकरिया के याजक गए ಜಕರಿಯ ಒಬ್ಬ ಯಾಜಕನು, और मंदिर के भीतर सेवा कर रहा ಅವನು है। ಆಲಯದೊಳಗೆ ಸೇವೆಯನ್ನು जब वो ಮಾಡ್ತಾ सेवा ಇದ್ದಾನೆ. कर रहा है, ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುವಂತ एक बात ಮಧ್ಯದಲ್ಲಿ देख रहा है, ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. पास एक स्वर्ग दूत खड़ा है। ಆತನ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸ್ವರ್ಗದೂತನು ನಿಂತಿದ್ದಾನೆ. आपके पास भी स्वर्गदूतों को देखा जा ನಿಮ್ಮ सकता है। ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ಸ್ವರ್ಗದೂತನನ್ನು यीशु ನೋಡಬಹುದು. मसीह ने कहा, ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಹೇಳಿದನು, जगह 2 या 3 आदमी मेरे नाम से जमा होता है, ಎಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಮೂವರು ನನ್ನ ಹೆಸರು मैं उनके मध्य में हूँ, ಅವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ और हमारे मध्य में यीशु है। ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಯೇಸು आपके ಇದ್ದಾನೆ. पास यीशु खड़ा ನಿಮ್ಮ है। ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಯೇಸು यीशु ಇದ್ದಾನೆ. इसलिए नहीं आया, ಇದಕ್ಕಾಗಿ आपको ಬಂದಿಲ್ಲ. देखकर जाने के लिए नहीं ನಿಮ್ಮನ್ನು आया, ಸುಮ್ಮನೆ ನೋಡಿ आपकी ಹೋಗಲು. आंखों की आंसू पोंछने के लिए ನಿಮ್ಮ आया, ಕಣ್ಣೀರನ್ನು ಒರೆಸಲು आपसे ಬಂದಿದ್ದಾನೆ. बातें करने के लिए आया, ಮಾತನಾಡಲು आपके दुख ಬಂದಿದ್ದಾನೆ. को बांधने के लिए ನಿಮ್ಮ आया, ದುಃಖವನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳಲು आपका छुटकारा ಬಂದಿದ್ದಾನೆ. देने के लिए आया ನಿಮಗೆ है। ಬಿಡುಗಡೆಯನ್ನು ಕೊಡಲು यीशु ಬಂದಿದ್ದಾನೆ. आपके पास खड़ा हुआ ಯೇಸು ನಿಮ್ಮ है। ಜೊತೆಯಲ್ಲಿ स्वर्गदूत खड़ा है। ಈಗ ಇಲ್ಲಿ स्वर्गदूत एक ನಿಂತಿದ್ದಾನೆ. वाणी कहा, ಸ್ವರ್ಗದೂತನೊಂದು ವಾಣಿ एक ನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. भविष्यवाणी ಒಂದು कहा, ಪ್ರವಾದನೆ ಹೇಳ್ತಾ पर वो ಇದ್ದಾನೆ. विश्वास नहीं कर ಆದ್ರೆ सकता। ಆತನು ವಿಶ್ವಾಸ ಇಡಲು ಆಗಲಿಲ್ಲ. पूछा कैसे होगा ये, ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರು ಹೇಗೆ ಇದು पर ಸಾಧ್ಯ? होगा ये, होगा जरूर है, ಆದ್ರೆ ದೂತನು ಹೇಳಿದ್ರು क्योंकि ಆಗುವುದು यहाँ पर ಹೌದು. एक शब्द है, ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಶಬ್ದ मैं आपके लिए ನೋಡಬಹುದು. पढ़ना चाहूंगा। ನಿಮಗಾಗಿ ಓದಲು पहले ಬಯಸ್ತೇನೆ. अध्याय के 19 वचन में ಮೊದಲನೇ ಅಧ್ಯಾಯದ 19ನೇ जब ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ स्वर्गदूत उतर के ಸ್ವರ್ಗದೂತನು ಇಳಿದು जकरिया को ये वाणी कहता है, ಜಕೇರ್ನಲ್ಲಿ तो ವಾಣಿನ ಈ जकरिया ಪ್ರವಾದನೆ पूछता है, ಜಕೇರ್ನನ್ನು ये ಕೇಳ್ತಾನೆ, कैसा होगा? ಇದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? अब सुनने पाए, ಈಗ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. कुछ होता इसलिए नहीं है ಈ ಹಲವು ವಿಷಯಗಳು ಆಗುವುದು, ಸಂಭವವಾಗುವುದು हमारे जीवन के अंदर, ನಮ್ಮ ಜೀವಿತದೊಳಗೆ. क्योंकि बोलने वाला बातों पर विश्वास करने के लिए हम तैयार नहीं है। ಹೇಳುವಂತ ಮಾತಿನಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಲು ನಾವು ಸಿದ್ಧರಾಗುವುದಿಲ್ಲ, हम भी ಆ ಕಾರಣದಿಂದ ಆಗೋದಿಲ್ಲ. इस जकरिया के समान पूछते हैं, ನಾವು ಜಕೇರ್ನಂತೆ ಕೇಳ್ತೇವೆ, ये कैसा होगा? ಇದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ? पर अभी आप देखने भाई कैसा होगा करके पूछने पर
ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಅವ್ನು ಕೇಳಿದಂತ ಈ स्वर्ग ಪ್ರಶ್ನೆಗೆ की दूत एक जवाब दे रहा है ಸ್ವರ್ಗದೂತನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. स्वर्गदूत कह रहा है ಸ್ವರ್ಗದೂತನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, मैं जिब्राइल हूँ ನಾನು ಗಿಬ್ರಿಯೇಲ್ ಆಗಿದ್ದೇನೆ, जो परमेश्वर के सामने खड़ा रहता ಯಾರು हूँ ದೇವರ ಮುಂದೆ और ನಿಂತಿರುವವನು, मैं तुझसे बातें करने ನಿನ್ನಲ್ಲಿ और ಮಾತನಾಡಲು तुझे एक सुसमाचार सुनाने को ನಿನಗೆ ಸುವಾರ್ತೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿ भेजा गया हो। ಕಳಿಸಲ್ಪಟ್ಟವನು. हालेलुया। आज ये शब्द आपको बोलता हुआ कहता ಎಂದು ಈ ಶಬ್ದ ನಿಮಗೆ मैं ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ जानता हूँ मैं कौन हूँ। ನನಗೆ ಗೊತ್ತು ನಾನು मैं ಯಾರು. परमेश्वर का दूध देने वाला दूधवाही हूँ। ನಾನು ದೇವರ ವಾಣಿಯನ್ನು कितने लोग समझा? मैं नहीं समझ पाएगा क्योंकि मैं यहाँ पर खड़कर ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನೇನು ನಿಂತು अपनी बातों को आपको नहीं बोला जा ನನ್ನ रहा है ಮನಸ್ಸಿನ ಮಾತ್ರ जो ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆಡ್ತಾ ಇಲ್ಲ. परमेश्वर से सुनता है ನಾನು ದೇವರಿಂದ क्योंकि मैं ಕೇಳಿಸುವುದನ್ನ, उसकी चरणों में खड़ा रहता हूँ ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ उससे ನಿಂತು पूछ लेता हूँ ಆತನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನಿಸಿ, प्रभु ದೇವರೇ, आपके लोगों को क्या बताऊं ನಿನ್ನ मैं ಜನರಲ್ಲಿ ಏನನ್ನ मुझे ಹೇಳಲಿ? उस वाणी दे दे। ಆತನ तो ತಿಳಿಸು. प्रभु मुझे बोलता है ದೇವರು ತಿಳಿಸುತ್ತಾನೆ, मेरे लोगों को ये वाणी ನನ್ನ दे। ಜನರಿಗೆ तो ಮಾತ್ರ प्रभु ने ತಿಳಿಸು. मुझे कहा ನನ್ನ ದೇವರು मेरे ಹೇಳಿದ್ದಾನೆ, लोगों को बताओ ಜನರಿಗೆ उनका ಹೇಳು, अद्भुत आ रहा ಅವರ है। ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ. इसलिए मैं जानता हूँ ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ मैं ಗೊತ್ತು. परमेश्वर का दास हूँ, ದೇವರ मैं ದಾಸ परमेश्वर का ಆಗಿದ್ದೇನೆ. अभिषिक्त हूँ ದೇವರ जो ಅಭಿಷಿಕ್ತನಾಗಿದ್ದೇನೆ. प्रभु के प्रभु से सुनता है ದೇವರಿಂದ और ಕೇಳಿಸುವವನು, आपको बताया जाता है। ಅದನ್ನೇ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. आमेन ಆಮೆನ್. आमेन। तो ये यहाँ पर आपके लिए रिलीज करने वाला ಇಲ್ಲಿ ರಿಲೀಸ್ एक ಮಾಡುವಂತ एक भविष्यवाणी का शब्द प्रवादी विश्वास के साथ दे पाए ವಿಶ್ವಾಸದಿಂದ और आप ಸ್ವೀಕರಿಸಿ कहने पाए ಹಾಗೂ ಹೇಳಿ, जैसा बोल डागा वैसा मेरे जीवन में होगा। ಹೇಳಿದಂತೆಯೇ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಗಲಿ. तो बोले अद्भुत आ रहा है। ಹೇಳಿ, ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ. विश्वास करने के लिए तैयार है? ವಿಶ್ವಾಸ ಇಡಲು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಾ? विश्वास करने के लिए कितने लोग तैयार है? ವಿಶ್ವಾಸ ಇಡಲು ಎಷ್ಟು ಜನ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೀರಿ? आमेन 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया। यहाँ पर देखने पाए ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಿ, मैं जिब्राइल हूँ, ನಾನು ಜಿಬ್ರೀಲ್, अपने आपको परिचय दिलाया, ತನ್ನ ಪರಿಚಯವನ್ನು ಕೊಟ್ಟನು. ओके ना? तो आगे चल रहा आगे ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ये दूध 6 महीने के बाद, ये जिब्राइल दूध 6 महीने के बाद ಈ ಗೆಬ್ರಿಯೇಲ್ ದೂತನು 6 ತಿಂಗಳ ನಂತರ मरियम नाम की कुंवारी के पास उतरी। ಮರಿಯಳು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಕನ್ಯೆಯ ಬಳಿಗೆ ಹೋದನು. मंगनी जरूर हुआ है, यानी कि इनका इनका एंगेजमेंट जरूर हुआ है, पर एक साथ शादी नहीं हुआ, इसलिए एक साथ नहीं रहेगा। आजकल के जमाने में नहीं है, ठीक है ना? ये पगले के जमाने में है। आजकल शादी होने के बाद मंगनी होता है कि बच्चे होने के बाद शादी होता है। वो जमाने के बाद मैं नहीं करेगा हम, ओके ना? ये जो उस जमाने के जो हम लोगों के जमाने की बात कर रहा है। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಆ ಮರಿಯಳ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ, ಮದುವೆ ನಿಶ್ಚಯ ಮಾತ್ರವಾಗಿದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಇಬ್ಬರು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಸಮಯದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. बाकी तूने बोला नहीं कि तुम्हारे पीढ़ी के बात बोलो ना, हमारे पीढ़ी के बाद मैंने बोला, तुम्हारे पीढ़ी के जमाने के समय के बात बोलो ना। शादी होने से पहले बच्चे होता है, बच्चे होने के बाद शादी होता ಈ है। ಸಮಯದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮದುವೆಗೆ ಮುಂಚೆ ಮಕ್ಕಳಾಗ್ತದೆ, ಮಕ್ಕಳಾದ ನಂತರವಾಗಿ ಮದುವೆ ಆಗ್ತದೆ. प्रेज द लॉर्ड हालेलुया आमेन। ಆಮೆನ್. तो यहाँ पर देखने पाए जिब्राइल नाम के दूध उतरा। ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಿ ಕೇಳಿರಿ, ಗೆಬ್ರಿಯೇಲ್ ಅನ್ನುವಂತ ಒಬ್ಬ ದೂತನು ಇದ್ದಾನೆ. जिब्राइल नाम के दूध कन्या मरियम से कही, ಗೆಬ್ರಿಯೇಲ್ ಆದವನು ಕನ್ಯೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, तुम ನೀನು गर्भवती होकर एक बच्चे को जन्म देगा, ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿ ಒಂದು ಮಗುವನ್ನ ಹೆರುವೆ, उसका नाम यीशु रखना। ಆತನ ಹೆಸರು ಯೇಸು ಅಂತ ಇಡಬೇಕು. वे सारे मानव जाति को अपने पापों से छुड़ाने वाला, परमेश्वर की ओर से आने वाला पवित्र प्रजा कहलाया जाएगा। ಅವನು ಸಂಪೂರ್ಣ ಮನುಷ್ಯ ಜಾತಿಯನ್ನ ತನ್ನ ರಕ್ತದಿಂದ ಖರೀದಿಸಿ ಬಿಡಿಸುವಂತ ಒಬ್ಬ ದೇವರ ದೂತನಾಗಿ ನಿಲ್ಲುವನು. कुंवारी है, ಅವಳು ಕನ್ಯೆ, डर गई है, ಹೆದರಿ ಹೋದಳು, शादी नहीं हुआ, ಇನ್ನು ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ, एक साथ रहने नहीं लेगा, ಜೊತೆಯಾಗಿ ಇರಲು ಕೂಡ उससे पहले ಪ್ರಾರಂಭವಾಗಿಲ್ಲ. ऐसे होगा, ಅದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಹೀಗಾದ್ರೆ बाद में शादी नहीं होता ನಂತರ है, ಮದುವೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, पथरवा करके मार डालता ಕಲ್ಲು है। ಹೊಡೆದು ಕೊಂದು ಹಾಕ್ತಾರೆ. तो डर गई, बोली कैसे होगा, मैं पुरुष को नहीं जाने। ಅವಳಿಗೆ ಭಯವಾಯಿತು. ಅವಳು ಕೇಳಿದಳು, ಇದು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ, ನಾನು ಪುರುಷನನ್ನ ತಿಳಿದೇ ಇಲ್ಲ. इसका 37 वजह में 37 वजह में क्या होता है, 37ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ದೂತನು ಹೇಳ್ತಾನೆ, नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड। परमेश्वर के लिए कोई भी काम असंभव नहीं है। ದೇವರಿಗೆ ಯಾವ ವಿಷಯವೂ ಅಸಾಧ್ಯವಲ್ಲ. आज यदि आप पूछ रहा है कैसा होगा, ಇನ್ನು ನೀವು ಪ್ರಶ್ನಿಸ್ತಾ ಇರಬೇಕು, मेरा ಹೇಗೆ मेरा ಸಾಧ್ಯ, छुटकारा कैसा होगा, ನನ್ನ ಬಿಡುಗಡೆ ಹೇಗೆ मेरा ಸಾಧ್ಯ, उन्नति कैसा ನನ್ನ होगा, ಉನ್ನತಿ ಹೇಗೆ मेरा ಸಾಧ್ಯ, पति का छुटकारा कैसे ನನ್ನ होगा, ಗಂಡನ ಬಿಡುಗಡೆ ಹೇಗೆ मेरे ಸಾಧ್ಯ, जीवन के अंदर एक अद्भुत कैसे होगा, ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ಹೇಗೆ ಸಂಭವಿಸುವುದು, मैं परेशानी रहने वाले इस विषय से मुझे एक छुटकारा कहां से मिलेगा। ನನ್ನನ್ನ ಕಾಡುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯಿಂದ ನನಗೆ ಉತ್ತರ ಹೇಗೆ ಸಿಗುವುದು. मैं आपसे बताना चाहता हूं, ನನಗೆ ಹೇಳಲು ಬಯಸ್ತೇನೆ, आपका छुटकारा होगा। ನಿಮ್ಮ ಬಿಡುಗಡೆ ಯಾವುದು, यीशु ಹೌದು. मसीह आपके लिए अद्भुत करेगा, ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತ ನಿಮಗಾಗಿ आपके ಅದ್ಭುತ घर में ಮಾಡುವನು, करेगा। ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡುವನು, विश्वास करने वाला आमीन बोलने पाए। ವಿಶ್ವಾಸ ಇಡುವಂತರು ಹೇಳಿ ಆಮೆನ್. आमीन। आमीन। क्योंकि ಏಕೆಂದರೆ सब लोग मिलकर बोलो, क्योंकि जब ओ जे सबसे बोलो, क्योंकि परमेश्वर के लिए कोई भी काम असंभव नहीं है। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿದರೆ ಮೊನ್ನೆ ಹೇಳುವಂತರಾಗಿರಿ, ಏಕೆಂದರೆ
ದೇವರಿಗೆ ಯಾವ ಕಾರ್ಯವು ಅಸಾಧ್ಯವಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಹೇಳ್ರಿ. ಏಕೆಂದರೆ ದೇವರಿಗೆ ಯಾವ ಕಾರ್ಯವು ಅಸಾಧ್ಯವಲ್ಲ. अब एक दूसरे से पूछे कौन से बड़ी काम है आपका? ಈಗ ನೀವು ಪಕ್ಕದವರಲ್ಲಿ ಕೇಳಿ ನೋಡಿ, ಯಾವ ವಿಷಯ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ದೇವರಿಗೆ? आपके विषय बड़ा गया, परमेश्वर बड़ा गया. ನಿಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆ ದೊಡ್ಡದ ಅಥವಾ ದೇವರು ದೊಡ್ಡವನ? कौन बड़ा है? ಯಾರು ದೊಡ್ಡವನು? कौन बड़ा है? ಯಾರು ದೊಡ್ಡವನು? बोलो उसका नाम क्या है? बोलो प्रभु यीशु मसीह की. ಜೈ ಜೈ ಜೈ. तो कोई भी काम ಯಾವುದೇ- परमेश्वर के लिए असंभव नहीं. ಯಾವುದೇ ವಿಷಯವು ದೇವರಿಗೆ ಅಸಾಧ್ಯವಲ್ಲ. मनुष्यों के लिए असंभव है. ಮನುಷ್ಯರಿಗೆ जो ಅಸಾಧ್ಯವಾಗಬಹುದು. मंत्रवादी नहीं कर सकता है, ಮಂತ್ರವಾದಿಗೆ जो ಅಸಾಧ್ಯವಾಗಿರಬಹುದು. टोना जादू करने वाला नहीं कर सकता ಮಂತ್ರ है, ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತವನಿಗೆ जो ಅಸಾಧ್ಯವಾಗಬಹುದು. ज्योतिषी नहीं कर सकता है, ಜ್ಯೋತಿಷ್ಯನಿಗೆ ಯಾವುದು जो कोई ಅಸಾಧ್ಯವಾಗಬಹುದು. राजा नहीं कर सकता ಒಂದು है, ರಾಜನಿಗೆ वो ಯಾವುದು काम मेरा ಅಸಾಧ್ಯವಾಗಬಹುದು. परमेश्वर करेगा, ಅದನ್ನ ನನ್ನ ದೇವರು ಮಾಡಿ ತೋರಿಸುತ್ತಾನೆ. ಆಮೆನ್. क्योंकि उसका नाम सर्वशक्तिमान ಯಾಕೆಂದ್ರೆ है. ಆತನ ಹೆಸರು ಸರ್ವಶಕ್ತನಾದವನು. ओके, तो मरियम से बात कही ಮರಿಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ और ಹೇಳಿದಾಗ दूध एक और बात कहा ದೂತನು ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. कि तेरा जो कुटुंबिनी है ना, ನಿನ್ನ ಕುಟುಂಬದವರಿದ್ದಾರೆ, उसका नाम क्या क्या नाम थी? ಅವನ ಹೆಸರೇನು? एलीशिबा. हाँ, नाम नहीं भूलना चाहिए. उसका क्या नाम थी? मरियम की कुटुंबिनी थी, बिंदु थी. ಮರಿಯಳ ಸಂಬಂಧಿಯಾಗಿದ್ದಳು. तेरा जो कुटुंबिनी ನಿನ್ನ ಸಂಬಂಧಿಯಾದವಳು जो एलीशिबा है, ಎಲಿಶಿಬಾ ಯಾರಾಗಿದ್ದಾಳೋ, सुनिए, जिनको संसार कहा गए भांज है, ಯಾರನ್ನ ಲೋಕವು ನೋಡಿ ಹೇಳಿತು ಇವಳು और ಬಾಂಜಳು. वे बूढ़ी भी है, ಅವಳು ವೃದ್ಧಳು ಕೂಡ पर ಆಗಿದ್ದಾಳೆ. वे अभी 6 महीने की गर्भवती है. ಅವಳು ಈಗ 6 ತಿಂಗಳು ಗರ್ಭವತಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. मेरे परमेश्वर कई बांझों की गर्भ इस साल खुलेगा, ನನ್ನ ದೇವರು ಹಲವು यीशु के नाम से खुलेगा. ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ इसी ತೆಗೆಯುವರು. वर्ष कलिसिया के अंदर के कई बांझों की गर्भ मेरा यीशु मसीह खोलेगा. ಇದೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಹಲವಾರು आपके पेट में हाथ रखकर बोलिए, ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಕೈ ನಿಟ್ಟು उस ಹೇಳಿ, शक्तिमान ने मेरे लिए बड़ा काम किया ಆ है. ಶಕ್ತನು ನನಗಾಗಿ ಉನ್ನತ आपकी ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. बांझ की अवस्था प्रभु बदलेगा. ನಿಮ್ಮ ಬಾಧ್ಯವಾಗಂತ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ದೇವರು ಬದಲಾಯಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಮೆನ್. जब ये बात सुनी, ಈ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಾಗ मरियम को अंदर एक प्यासा, एक ऐसे जिज्ञासा हुई है कि एलिशाबा से मिलने का है. ಮರಿಯಳ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಉತ್ಸಾಹವು ಬಂತು, ಇಂಥ ಒಂದು ಆಸೆ ಬಂತು, ನಾನು ಹೋಗಿ ಎಲಿಜಬೆತ್ ನಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಮಾಡಬೇಕು तो ಅಂತ. 39 वचन में आता वक्त 39ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ मरियम ಬರೆದಿದ್ದಾರೆ, अपने स्थल से उड़ती है ಮರಿಯಳು ತನ್ನ ಜಾಗದಿಂದ और ಇದ್ದು शीघ्र ही पहाड़ी देश में यहूदा के एक नगर को गई ಬೇಗನೆ ಯಹೂದದ ಒಂದು ನಗರಕ್ಕೆ ಹೋದಳು. और जकरिया के घर में जाकर ಅಲ್ಲಿ ಜಕರಿಯನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ एलीशाबा को नमस्कार किया. ಎಲಿಸಬೆತ್ನನ್ನ ನಮಸ್ಕರಿಸಿದಳು. अभी सुनिए, ಈಗ ಗಮನಿಸಿ, ये रगता के और कई, ಇವರು ಇರುವಂತ ಜಾಗವು ಬೇರೆಲ್ಲೋ, और ये एलीशिबा और जकरिया रगता के और कई. ಎಲಿಜಬೆತ್ ಹಾಗೂ ಜಕರಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಜಾಗವು ಬೇರೆ ಒಂದು ಜಾಗ. मैंने माप वाला नहीं देखा कितना किलोमीटर गए, कितना दूरी पर गए, कैसे गया गए, कौन साथ था, ये मुझे ढूंढने की जरूरत नहीं पड़ा. ಮ್ಯಾಪ್ ಅನ್ನ ನಾನು ನೋಡಲಿಲ್ಲ, ಎಷ್ಟು ದೂರ ಇದೆ, ಎಷ್ಟು ಯಾತ್ರೆ ಮಾಡಲು ಹೇಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಯಾರ ಜೊತೆ ಹೋಗಬೇಕು, ಏನನ್ನ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ಅದನ್ನ ನಾನು ನೋಡಲಿಲ್ಲ. मुझे इतना जरूर समझ में आ गया. ಆದ್ರೆ ನನಗೆ ಬೇಕಾದ और मैं आपको बताना चाहता हूं, ನಿಮಗೆ ತಿಳಿಸಲು ಕೂಡ ಬಯಸುತ್ತೇನೆ. आप दिखने पाए ಈಗ थोड़ी ಗಮನಿಸಿ. देर के लिए मरियम और एलीशिबा हम दोनों को समझने पाए. ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯಕ್ಕಾಗಿ ಮರಿಯಳು ಹಾಗೂ ಎಲಿಜಬೆತ್ ಅಂತ ನಮ್ಮನ್ನ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ. मरियम को एक खबर मिली, ಮರಿಯಳಿಗೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಾಗ इतना सालों से संसार पूरा बांझ कर तिरस्कार करने वाली, निंदा अपमान के साथ रहने वाली एलिशबत के जीवन के अंदर एक छुटकारा हुआ है. ಮರಿಯಳು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಾಗ ಲೋಕವೆಲ್ಲ ಬಾಂಜಳು ಅಂತ ಕರೆಯುವಂತ ಒಬ್ಬಳು ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರು ವೃದ್ಧರಾಗಿದ್ದಾಳೆ, ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಮಗು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಂತ ಈ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಈಗ ಮಗು ಆಗುತ್ತಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಸುದ್ದಿ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಾಗ, वो भी याजक का घर में है. ಅದು ಕೂಡ ಯಾಜಕನ ಮನೆಯಲ್ಲಿ. हम लोग का समस्या क्या पता है? ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಏನಾಗಿದೆ ಗೊತ್ತಾ? हम जो किसी के घर में छुटकारा हुआ करके सुनता है, ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿಂತ ನಾವು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಾಗ हमारे हृदय के अंदर एक तरह की बेचैनी हो जाती. ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಸ್ಥಿರವಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಬರ್ತಾರೆ. ಅಂತರ ಆಗುತ್ತೆ. ಹಬ್ಬನಕ್ಕೆ ಬಡ್ಡಿ ಕಡೆ ಆಗಿದ್ದಾರ, ನನಗೂ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ, ಈ ದೇವರು ಬೇಡಪ್ಪ, ಬೇರೆ ಹೋಗುತ್ತೀನಿ, ನಾನು ಎಲ್ಲಿ ಹುಡುಕಿ ಹೋಗುತ್ತೀನಿ, ಈ ಸಭೆ ಬೇಡಪ್ಪ, ನಾನು ಬೇರೆ ಎಲ್ಲಿ ಹುಡುಕಿ ಹೋಗುತ್ತೀನಿ.
उसको छुटकारा हो गया, मुझे नहीं हुआ, ये परमेश्वर सच्चा परमेश्वर नहीं है। वो चर्च में गया, उसको छुटकारा हुआ, मुझे नहीं हुआ, एक काम करता हूँ, ये चर्च छोड़ के मैं चली जाऊंगा। ಒಂಥರ ಆಗುತ್ತೆ. एक तरह होता है। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಬರ್ತಾರೆ. जलन होता है। ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು. फिर उसके तब देखे भी नहीं, ನಂತರ ಅವರ ಮುಖ ಕೂಡ ನೋಡೋದಿಲ್ಲ, दूर से चली जाएगी. ದೂರದಿಂದಲೇ ಹಾಗೆ ಹೊರಟು कलीसिया में अचानक मिले, ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ರು, ಅಕಸ್ಮಾತ್ ಆಗಿ ಸಿಕ್ಕರು ಕೂಡ बात भी नहीं करे, ಮಾತಾಡೋದು ಇಲ್ಲ, समस्या कहां पर गए. ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲಾಗಿದೆ। सुनिए, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, मरियम ने क्या किया. ಮರಿಯಳು ಏನ್ ಮಾಡಿದಳು? मरियम शीघ्र उठी, ತಕ್ಷಣವಾಗಿ ಎದ್ದಳು, एलिजाबेथ को मिलने गई. ಎಲಿಸಬೆತನನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಲು ಹೋದಳು। मोटरसाइकिल नहीं गए, ಮೋಟರ್ಸೈಕಲ್ ಇಲ್ಲ, कार नहीं गए, ಕಾರ್ ಇಲ್ಲ, फ्लाइट नहीं ಫ್ಲೈಟ್ गए, ಇಲ್ಲ, कोई यात्रा संविधान नहीं गए. ಯಾತ್ರೆ ಮಾಡಲು ಸಂವಿಧಾನಗಳಿಲ್ಲ। हो सकता है गदगी, क्योंकि उस समय की जो संविधान है गदगी है. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾತ್ರೆ ಮಾಡಲು ಕತ್ತೆಯನ್ನು हमको ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರೆ। नहीं पता मरियम के साथ और भी कोई गया. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮರಿಯಳ ಜೊತೆಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಹೋದ್ರು। मरियम और एलिशबा को केवल हम देख रहेगा. ಮರಿಯಳು ಹಾಗೂ ಎಲಿಸಬೆತನ್ನ ಮಾತ್ರ और ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। मरियम उड़कर शीघ्र ही गई, ಮರಿಯಳು ತಕ್ಷಣ ಎದ್ದು ಹೋದಳು, एलिशबा को मिलने के लिए. ಎಲಿಸಬೆತನನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಲು कंग्रेचुलेशंस. ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್। तेरी निंदा उषाका माका कायम थाना रखे लम तो रकमाना सके लम तो रगया धुना रगजतल रबक कबाला ओरी बलम धना रगजले, ये करने के लिए तेरी निंदा को परमेश्वर ने हटा दिया है. ಈ ಮಾತನ್ನ ತಿಳಿಸಲು ನಿನ್ನ ನಿಂದೆಯನ್ನ ದೇವರು ದೂರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ। आई डोंट नो कि लोगों को समझ में आ रहा ನನಗೆ है, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಎಷ್ಟನಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ। पर आज परमेश्वर की वचन निकल जाएगी आपके लिए. ಆದ್ರೆ ಇಂದು ದೇವರ ವಾಕ್ಯ ನಿಮಗೆ परमेश्वर ಹೇಳಲು आपकी निंदा को हटाने जा रहा ದೇವರು है. ನಿಮ್ಮ ನಿಂದೆಯನ್ನ ದೂರ जो निंदा ಮಾಡಲಿದ್ದಾನೆ। आपके ऊपर पड़ी थी, ಯಾವ ನಿಂದೆ ನಿಮ್ಮ जो ಮೇಲೆ निंदा ಬಿದ್ದಿತ್ತು, आपके बच्चों पर पड़ी ಯಾವ थी, ನಿಂದೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ जो ಮೇಲೆ निंदा ಆಗಿತ್ತು, आपके जीवन पर पड़ी थी, ಯಾವ ನಿಂದೆಯು ನಿಮ್ಮ मेरा ಜೀವಿತದಲ್ಲಿ परमेश्वर ತಂದಿದ್ದರು, कहता है ನನ್ನ ದೇವರು आपकी ಹೇಳಿದ್ದಾನೆ, निंदा को ನಿಮ್ಮ ನಿಂದೆಯನ್ನ मेरा परमेश्वर ನನ್ನ ದೇವರು हटा रहा ದೂರ है. ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾನೆ। यीशु के नाम से ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ he is rolling ಇದು away. ದೂರವಾಗುತ್ತಿದೆ। ಆಮೆನ್, 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 ಹalleluya, hallelujah. Praise you Lord, praise you Father, praise you Jesus. Thank you Lord. हाँ, ताली बजाना है तो जोरदार बजाओ, प्रभु के लिए, पास्टर के लिए मत बजाओ, जोरदार तालियां बजाकर प्रभु के लिए आशीष दो. प्रभु आपसे बातें कर रहा है, ದೇವರು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತ್ರ प्रभु बोल रहा है. ದೇವರು ಹೇಳ್ತಾ आपके ಇರುವುದು घर में जो निंदा हुई थी, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಂಡಂತ ನಿಂದೆಯು, सुनिए, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, लोग क्या कर रहा है, ಜನರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, लोग उसकी निंदा कर रहे हैं. ಜನರು ನಿಂದೆಯನ್ನು आइए ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। पवित्र इधर जल्दी आइए, आपको पता है मुर्गी पवित्र इधर जल्दी आइए, हरिप्रसाद इधर जल्दी आइए. हालेलुया, हालेलुया. इस बात इस परिवार से पूछिए, ಈ ಮಾತನ್ನ ಈ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ इस परिवार से पूछिए. ಈ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ इधर दोनों एक साथ आइए, दूर क्यों कटा के परिवार, इधर एक साथ आइए, पति पत्नी मिलकर रहिए. दूर तो नहीं किया ना किसी ने आपको, दूर करने के लिए पर शैतान ने सोचा था. ದೂರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸೈತಾನ ಯೋಚಿಸಿದ 8 वर्ष हो गया था इनको बच्चे नहीं थे, 8 ವರ್ಷಗಳಾಗಿದೆ ಇವರಿಗೆ शादी ಮಕ್ಕಳಾಗಲಿಲ್ಲ। होने के बावजूद, ಮದುವೆ ಆದ ನಂತರವೂ और इनकी माता पिता ने या इनके बंधु मित्रों ने कहा इस बहन को त्याग दे, डिवोर्स कर दे, ಇವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಂಬಂಧಿಕರು ಹೇಳಿದ್ರು ಇವರನ್ನ divorce ಮಾಡಿ, तुम दूसरा शादी कर दो. ಇನ್ನೊಂದು ಮದುವೆ ಮಾಡಿಕೋ। ये निंदित, ಅವರು ये ನಿಂದಿತರಾಗಿ, अपमानित, ಅಪಮಾನಿತರಾಗಿ, जीवन में आशा रहेगी. ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಶೆ ಇಲ್ಲದೆ और मेडिकल डॉक्टर्स ने कहा, ಹಲವಾರು ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಇವರಿಗೆ आज ಹೇಳಿದ್ರು, भी मेडिकल सर्टिफिकेट इनके हाथ ಇಂದು ಕೂಡ में, ಇವರ ಕೈಯಲ್ಲಿ ಮೆಡಿಕಲ್ मेडिकल साइंस ने कहा मेडिकल साइंस है। ये स्त्री कभी भी गर्भवती नहीं होगी. ಈ ಸ್ತ್ರೀ ಎಂದು ಗರ್ಭವತಿ ಆಗಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ। मंत्रवादियों के पास गया, ಮಂತ್ರವಾದಿಗಳ ಬಳಿಗೆ ಹೋದ, लाखों रुपए खर्च कर दिया, ಲಕ್ಷಾಂತರ ಖರ್ಚು पर कहा ಮಾಡಿದ್ರು। संतान नहीं होगा. ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ಮಕ್ಕಳು ಆಗೋದಿಲ್ಲ। इस बगन को ಈ ಈ ಸಹೋದರಿಯನ್ನ परमेश्वर के पास, ಶಾಸ್ತ್ರ ಬಳಿಯಲ್ಲಿ, प्रभु का दास के पास, ಶಾಸ್ತ್ರ ये ಬಳಿಯಲ್ಲಿ मेरे पास लाया. ನನ್ನ ಬಳಿಗೆ मैंने ತಂದಾಗ एक ही सवाल किया, संसार एक कहता है ಲೋಕ ಹೀಗೆ तुम ಹೇಳ್ತದೆ, निंदित गए, ನೀನು ನಿಂದಿತಳು, तुम अपमान से ನೀನು भरी हुई गए, ಅಪಮಾನದಿಂದ ತುಂಬಿದಳು, तुम्हारा सार नीचा गए, ನಿನ್ನ ತಲೆ ಬಾಗಿ, तुम्हारा पति को लोग कह रहा है कि तुम्हें डिवोर्स करके दूसरा शादी कर ले. ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಿನ್ನನ್ನ मैंने ತ್ಯಜಿಸಿ एक ही ಇನ್ನೊಂದು सवाल ಮದುವೆ किया, ಮಾಡು। ನಾನು ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆ यदि ಮಾಡಿದೆ, यीशु तुम्हें एक संतान देगा ಯೇಸು ನಿಮಗೊಂದು तो ಮಗುವನ್ನು तू ಕೊಟ್ಟರೆ क्या करेगी. ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ? ये बहन तुरंत बोली, सहोदरी तक यीशु ಹೇಳಿದ್ರು, मुझे एक संतान देगा, यीशु ನನಗೊಂದು तुम्हें ಮಗುವನ್ನು जीवन का ಕೊಟ್ಟರೆ यीशु की आराधना करेगा. ಜೀವನ ಪರ್ಯಂತ आओ ದೇವರ बेटा ಆರಾಧನೆ जोशुआ ಮಾಡಿ। इदा खंबर, इसकी बेटी आएगी, हालेलुया. आओ बेटा,
वो निशानी के 2 संतान, ಅದಕ್ಕೆ ಸನ್ನೆಯಾಗಿದೆ ये ಎರಡು पगली ಮಕ್ಕಳು. बेटी एस्तर, ಮೊದಲನೇ ಮಗಳಾದ ये ಎಸ್ತೇರ್, दूसरा बेटा जोशुआ ಎರಡನೇ ಮಗನು ಜೋಶುವ कगाम पर गए। ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ? मेडिकल साइंस ने कहा मेडिकल साइंस ये ने तो- स्त्री कभी गर्भवती नहीं ಈ होगी। ಸ್ತ್ರೀ ಎಂದು ಗರ್ಭವತಿಯಾಗಲು इनकी ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. मित्रों ने बोला ಸಂಬಂಧಿಕರು इन ಹೇಳಿದರು, पत्नी को त्याग दे, ಹೆಂಡತಿನ दूसरा ತ್ಯಜಿಸು. शादी कर, ಮದುವೆ ಮಾಡು. अपमान से, अपमानದಿಂದ, निंदा से, ನಿಂದೆಯಿಂದ, आश्चर्यगिदो, ರಹಿತರಾಗಿ, लगने वाली बगन से ಗೆಲ್ಲುವಂತ एक ಸಹೋದರಿಯಲ್ಲಿ की सवाल ಒಂದೇ ಪ್ರಶ್ನೆ. यीशु बच्चा देगा, ಯೇಸು ಮಕ್ಕಳು क्या ಕೊಟ್ಟು करेगी? ಏನೇನು उसकी ಮಾಡುವರು? उत्तर ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, यीशु की सेवा करेगी। ಯೇಸುವಿನ ಸೇವೆ ये ಮಾಡುವೆಂದರು. सुंदर 2 संतान यीशु की गवाही है। ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಕೊಟ್ಟನು. ಆಮೆನ್. आज मैं आपको बताना चाहता हूँ ಇಂದು ನಿಮಗೆ ಹೇಳಲು आपका अद्भुत आ रहा है। ಅದ್ಭುತವು मेरा ಬರುತ್ತಿದೆ. प्रभु कह रहा है मेरा देव ಹೇಳ್ತಾ जगह ಇದ್ದಾರೆ. पर लोग तुझे निंदा किया, ಎಲ್ಲಿ ಜನ जगह पर लोग तुम्हारे अपमान किया, ಎಲ್ಲಿ ಜನರು ನಿಮ್ಮ जगह पर ಅಪಮಾನ लोग ಮಾಡಿದರು. तुम्हारा सर नीचा किया, ಜನರು ನಿಮ್ಮ ತಲೆ जगह पर ಭಾವಿಸಿದರು. प्रभु तेरा सर को ऊंचा करने जा रहा है। ದೇವರು ನಿಮ್ಮ ತಲೆಯನ್ನು ಮೇಲೆ आपका ಏರಿಸಿದ್ದಾನೆ. अद्भुत आ रहा है, ಅದ್ಭುತವು आपका ಬರುತ್ತಿದೆ. छुटकारा आ रहा है, ಬಿಡುಗಡೆಯು आपका ಬರುತ್ತಿದೆ. प्रमोशन आ रहा है, Promotion ಬರುತ್ತಿದೆ. आपका उन्नति आ ನಿಮ್ಮ रहा है। ಉನ್ನತಿಯು ಬರುತ್ತಿದೆ. ಆಮೆನ್. Praise to you, Father. शंका Amen. मान। Hallelujah. Happen for the Lord. Let them happen for the Lord. Hallelujah. Amen. आमेन। मैं जानता हूँ लाइव में लोग देख रहे हैं, ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಲೈವ್ ನಲ್ಲಿ ये ಜನರು गवाही है, ಇವರು ಸಾಕ್ಷಿ आपके सामने खड़ा करके बताया जा रहा है, ಸಾಕ್ಷಿನ ನಿಲ್ಲಿಸಿ क्योंकि ಹೇಳ್ತಾ प्रभु ಇದ್ದಾರೆ. मुझे कह रहा है। ದೇವರು ನನಗೆ ಹೇಳಿದನು. वो शब्द ध्यान से सुनिए, ಆ ಶಬ್ದವನ್ನು ಗಮನಿಸಿ क्या ಕೇಳಿ. कहा दूत ने मरियम से, ಏನಂತ ಹೇಳಿದನು ದೂತನು तेरा जो ಮರಿಯಳಲ್ಲಿ, कुटुंबिनी है ನಿನ್ನ ಕುಟುಂಬದವಳು जिसको भांज कहलाती थी, ಯಾರನ್ನ ಬಾಂಜಳೆಂದು ಜನರು ಕರೀತಾ ಇದ್ರು. यानी कि भांज एक श्राप की अवस्था दिखाता है, ಬಾಂಜಳು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯು अपमान की अवस्था दिखाता है, ಅಪಮಾನದ एक ಸ್ಥಿತಿಯನ್ನು निंदा की ದರ್ಶಿಸುತ್ತದೆ. अवस्था दिखाता ನಿಂದೆಯ है। ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ओ ದರ್ಶಿಸುತ್ತದೆ. हालेलूया, हालेलूया। वो कहलाती थी, ಅವಳು ಈ ಪ್ರಕಾರ वो अभी 6 महीने की गर्भवती है। ಆದ್ರೆ ಈಗ 6 ತಿಂಗಳು जैसे कि ಗರ್ಭಿಣಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. मरियम सुनी, ಮರಿಯಳು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡ मरियम ತಕ್ಷಣವೇ भाग के जा रही है मरियम ओडी होकर एलिशबा को बोलने के लिए, एलिशबा के ಹೇಳಲು, परमेश्वर ने ದೇವರು तेरे लिए अद्भुत किया है। ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. Amen. Thank you, प्रसादानंद। Amen. इधर सुनिए, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. यीशु के पास उस दिवस इस बहन नहीं लाया होता, ಯೇಸುವಿನ ಬಳಿಗೆ ಈ ಸಹೋದರಿನ ಕರೆ ತರದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ, है ना प्रसाद, है ना पवित्र, क्या होता जिंदगी, है ना, और सदा जीवित भी नहीं होती, क्योंकि संसार के प्रसार, माता पिता के प्रेशर के ऊपर आप प्यार करती है तो भी उसको शायद आप डिवोर्स कर लेना था, पर मेरा परमेश्वर पति पत्नी को अलग करने वाला नहीं, पति पत्नी को जोड़ने वाला है, ನನ್ನ ದೇವರು ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯನ್ನ ಬೇರೆ ಮಾಡುವವನಲ್ಲ, ಇಬ್ಬರನ್ನ ಕೂಡಿಸುವವನಾಗಿದ್ದಾನೆ. अद्भुत करने वाला है। यदि कोई परिवार में टूट फूट गए, आज मैं बताना चाहती हूँ स्वजन आपके लिए है, आपके लिए प्रभु बोला जा रहा है, आपका घर में परमेश्वर अद्भुत करेगा, संबंध और रिलेशनशिप में आगे बढ़ावा देगा आपको। ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬಿರುಕನ್ನ ಕಾಣ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರು ಇಂದು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಲು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ದೇವರು ಆ ಸಂಬಂಧವನ್ನ ಗಟ್ಟಿಯಾಗಿಸಿ ಮುಂದೆ ನಡೆಸಲು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. पर समस्या क्या बता है? ಆದ್ರೆ ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಗೊತ್ತಾ? हम लोगों का मन इस मरियम की मन से विभिन्न है। ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಈ ಮರಿಲ ಮನಸ್ಸಿನಿಗಿಂತ ವಿಭಿನ್ನವಾಗಿದೆ. किसी के घर में छुटकारा हुआ सुनने से हमें खुशी नहीं आती। ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಆಯ್ತು, ಒಳ್ಳೆಯದಾಯ್ತು ಅಂತ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಸಂತೋಷ ಆಗೋದಿಲ್ಲ. कम ऑन, मैं किसी से बातें कर रहा था, ನಾನಿಂದು ಯಾರಲ್ಲಿಯೋ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಪ್ರಿಯರೇ. समस्या हमारे एक ही है। ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಇದೇ ಆಗಿದೆ. हमारा छुटकारा भी इसलिए नहीं होता ನಮ್ಮ ಬಿಡುಗಡೆ ಇದಕ್ಕಾಗಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, क्योंकि हमारा मन को जांचने वाला परमेश्वर, ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ಪರೀಕ್ಷಿಸುವಂತವನು ನಮ್ಮ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. हमारे हृदय के विचारों को दूर दूर से जानने वाला हो गया। ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನ ದೂರದಿಂದ ನೋಡುವಂತ ನಮ್ಮ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. आपके हृदय अभी मैं नहीं पढ़ सकता, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ನಾನು ಓದಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, पर आपके हृदय पढ़ने वाले यीशु है। ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನು ಓದುವಂತ ಯೇಸು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ. समस्या क्या है बता है? ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಗೊತ್ತಾ? ಇಲ್ಲಿ हम यीशु को भी और कुछ चीज और शक्ति समझते हैं। ನಾವು ಯೇಸುವನ್ನ ಇನ್ನೊಂದು ವಸ್ತುವೋ ಅಥವಾ ಇನ್ನೊಂದು ಶಕ್ತಿಯೋ ಅಂತ ಯೋಚಿಸ್ತೇವೆ. मेरे यीशु फोटो में नहीं रहेगा, ನನ್ನ ಯೇಸು ಒಂದು ಫೋಟೋನಲ್ಲಿ मेरे यीशु ವಾಸಿಸುವವನು. आपके हृदय में रहेगा। ನನ್ನ ಯೇಸು ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವವನು. बोलिए आमेन। ಆಮೆನ್.
यगाम्बर यदि समझने के लिए तैयार है, ಇದನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಸಿದ್ಧರಾದರೆ, पिछले इतवार को भी मैं मलयालम में प्रचार कर रहा था, ಕಳೆದ ಭಾನುವಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಮಲಯಾಳಂ ಸರ್ವಿಸ್ ನಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. उसी बातों को जो मैं कहा था उसी बातों को प्रभु मुझे याद दिला रहा. ನಾನು ಹೇಳಿದಂತ ಅದೇ ಮಾತನ್ನ ದೇವರು ನನಗೆ ನನ್ನ ನೆನಪಿಗೆ ತರ್ತಾ अब ಇದ್ದಾರೆ. देखने पाए उस दूध ही मरियम के पास भी उतरी, ಅದೇ ದೂತನು ಮರಿಯಳ ಬಳಿಗೂ ಕೂಡ ಬಂದಿಳಿದನು. कहा तेरा घर में भी एक छुटकारा होने वाला है, ಹೇಳಿದನು, ನಿನ್ನ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಬಿಡುಗಡೆ ಆಗಲಿದೆ. वही वचन आपके लिए भी है. ಅದೇ ವಾಕ್ಯವು ನಿಮಗಾಗಿ ಕೂಡ ಇದೆ. आनंद के घर में छुटकारा किया हुआ परमेश्वर आपका भी घर में छुटकारा देगा करके मैं बोल रहा हूं प्रभु की आत्मा में होकर. ಆನಂದವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆಯನ್ನ ತಂದ ದೇವರು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ತರಬಹುದು तो ಅಂತ हमें क्या होना ತರ್ತಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ चाहिए, ಇದ್ದೇನೆ. क्या होना चाहिए, ಅದನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡ हमें ತಕ್ಷಣ विश्वास ನಮಗೆ करना ಏನಾಗಬೇಕು? चाहिए. ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಡಬೇಕು. आनंद के घर में किया है, ಆನಂದವರ ಮನೆಯಲ್ಲಿ मेरा ಮಾಡಿದ भी घर में करेगा, ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಾಡಿ मेरा ತೋರಿಸ್ತಾರೆ. समय पर नहीं, ನನ್ನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, परमेश्वर का समय पर. ದೇವರ ಸಮಯದಲ್ಲಿ. ಆಮೆನ್, कम ऑन ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. तो हमें क्या होना चाहिए, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಿರಬೇಕು? हमें खुशी होना चाहिए. ನಾವು ಸಂತೋಷ ಪಡಬೇಕು. मरियम गई, ಮರಿಯಳು ಹೋದಳು, एलिशबा से कह रहा ಎಲಿಸಬೆತ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, कंग्रेट्स. ಕಂಗ್ರಾಟ್ಸ್. शायद उसकी अनुभव इतना दिवस तक कैसे थी, कैसे, क्योंकि ऐसे अनुभव पाने वालों को बहुत गवाही होते हैं. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇಂಥ ಅನುಭವವನ್ನ ಪಡೆದಂತ ಜನರ ಸಾಕ್ಷಿ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತದೆ. इतना वर्षों से बहुत कुछ उसने सही होगी. ಇಷ್ಟೊಂದು ವರ್ಷದಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾತನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡಿರಬಹುದು ಅವರು. देखिए ಈಗ ನೋಡಿ, कि याजक का परिवार है, ಒಂದು ಯಾಜಕನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರುವವರು. याजक के सबको बोल रहा है छुटकारा होगा होगा होगा. ಯಾಜಕನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಬಿಡುಗಡೆ ಆಗುತ್ತೆ, ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. अभी सुनिए, ಈಗ ಯೋಚಿಸಿ, मैं काम पर कटकर बोल रहा हूं सबको, आपके घर में वो होगा, आपके बच्चों के जीवन में होगा, प्रभु की आत्मा से मैं भविष्यवाणी दे रहा हूं. और आप बोलने वाला आपके जीवन में हो और मेरे जीवन में नहीं होता है तो मैं जरूर प्रभु से पूछेंगे ना, प्रभु क्यों ऐसे होता है. ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ದೇವರು ಬಿಡುಗಡೆಯನ್ನ ತರ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು ಸೌಖ್ಯವನ್ನ ತರಲಿದ್ದಾರೆ, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಶೀರ್ವದಿಸ್ತಾರೆ ಅಂತ. ಆದ್ರೆ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಾನು ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ಬೇಕಾದ್ರೆ सोचने लग जाता कि नहीं लग जाता है. ಅಲ್ವೇ? लोग भी बोलेगा ಜನರು ಕೂಡ ಪ್ರಶ್ನಿಸ್ತಾರೆ, पास्टर का ऐसे क्यों, ಪಾಸ್ಟರ್ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಹೀಗೆ? हेलो, मैं तो कितना निंदा हो सकी होगी, अपमान सकी होगी. ಎಷ್ಟು ನಿಂದೆ ಅಪಮಾನವನ್ನ ಸಹಿಸಿಕೊಂಡಿರಬಹುದು ಅವರು. आमेन. जब छुटकारा उनके जीवन में मिला, बोले बहुत गवाही वो देंगे. ಅವರ ಕುಟುಂಬದ ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಿಡುಗಡೆ ಸಿಕ್ಕಿತು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. आप एलिशबा से पूछिए, ಎಲಿಜಬೆತ್ ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೇಳಿ, बहुत गवाही देंगे. ತುಂಬಾ ಸಾಕ್ಷಿಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾಳೆ. ये सब सुनकर भी हमने सेवा किया. ಇದೆಲ್ಲ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಕೂಡ ನಾವು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. फिर भी देखिए उसमें एक शब्द के प्रभु मुझे पता जा रहा है कि समाप्त मेरा प्रचार आज खत्म हो ना हो कोई बात नहीं. छठवीं वचन में आता है, 6ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ वे ಕಾಣ್ತೇವೆ, दोनों परमेश्वर के सामने धर्मी थे ಅವರಿಬ್ಬರು ದೇವರ ಮುಂದೆ और ನೀತಿವಂತರಾಗಿದ್ದರು. प्रभु की सारी आज्ञाओं, बोलिए सारी आज्ञाओं सारी आज्ञाओं और विधियों और विधियों पर निर्दोष चलने वाले पर थे. निर्दोष चलने वाले थे. सुनिए प्रभु क्या कहना चाह रहे हैं आपसे. ದೇವರು ಏನನ್ನ ಹೇಳಲು ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗಮನಿಸಿ ಕೇಳಿ ಪ್ರಿಯರೇ. अरे तुम सेवा करते हैं, ನೀವು ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀರಿ, तेरे जीवन में क्या ऐसे ही, ನಿನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಹೀಗಿದೆಯಲ್ಲ. आप सोचिए कैसे सेवा कर पाएंगे. ಈಗ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಅಂತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಸೇವೆ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ? लेकिन नहीं, ಹೌದೋ ಇಲ್ವೋ? फिर भी ये सब सुन के ಆದರೂ ಎಲ್ಲಾ ಮಾತುಗಳನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡು ಕೂಡ वे परमेश्वर के सामने धर्मी, ಅವರು ದೇವರ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಅವರು they ನೀತಿವಂತರಾಗಿದ್ದರು. were righteous before God. ನೀತಿವಂತರಾಗಿದ್ದರು, ದೇವರ ಮುಂದೆ ನೀತಿವಂತರು. They were having the right access with God. ದೇವರ ಜೊತೆ ಇರುವಂತ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಬಂಧವನ್ನು ಅವರು ಕಟ್ಟಿಟ್ಟಿದ್ದರು. They were having the right relationship with God. ದೇವರ ಜೊತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಬಂಧವನ್ನ ಕಟ್ಟಿಟ್ಟಿದ್ದರು. Even though they were going through many difficulties and reproaches in their life, ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ತೊಂದರೆಗಳನ್ನ, ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಅನುಭವಿಸುವಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂಡ they were having the right relationship with God. ಅವರು ದೇವರ ಜೊತೆಗೆ ಕಟ್ಟುವಂತ ಒಳ್ಳೆಯ ಸಂಬಂಧವನ್ನ ಕಟ್ಟಿಟ್ಟಿದ್ದರು. How are you? ನೀವು ಹೇಗಿದ್ದೀರಿ? What about you? ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳಲಿ? उतना ही नहीं है, ಅಷ್ಟಲ್ಲದೆ और सारी प्रभु की सारी आज्ञाओं और विधियों पर निर्दोष चलने वाला था. ಅವರು ದೇವರ ಎಲ್ಲಾ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನ ಪಾಲಿಸಿ ನಿರ್ದೋಷವಾಗಿ ಜೀವಿಸುವಂತ ಜನರಾಗಿದ್ರು.
हम एक अद्भुत के लिए प्रभु के पीछे नहीं आया, ನಾವೊಂದು ಅದ್ಭುತವನ್ನ ಹಿಂಬಾಲಿಸಿ ಯೇಸುವಿನ ಹಿಂದೆ अद्भुत ಬಂದಿಲ್ಲ. देखा इसलिए आया. ಅದ್ಭುತವನ್ನ ಕಂಡು कौन ನಾವು से ಬಂದೆವು. अद्भुत है? ಅದ್ಭುತವೇನು? वो अद्भुत है कि मुझे यीशु ने उद्धार दे दिया है, ಅದ್ಭುತವು ಯೇಸು ನನಗೆ ಬಿಡುಗಡೆಯನ್ನು नरक ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, की ರಕ್ಷಣೆಯನ್ನು कुंड से ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. अनंत जीवन के वारिस बना दिया है. ನರಕದಿಂದ ನಿತ್ಯ ಜೀವದ ವಾರಿಸಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. शैतान के राज्य से प्रभु ने उसकी ज्योति को राज्य में लाया है. ಸೈತಾನನ ರಾಜ್ಯದಿಂದ ತನ್ನ ಜ್ಯೋತಿಯ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ आशा ಕೂಡಿಸಿದ್ದಾನೆ. रहितता मुझे जीवन में आशा दिया है. ನಿರೀಕ್ಷೆ ಇಲ್ಲದವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಿರೀಕ್ಷೆ. बोले हालेलुया. ಆಮೆನ್. और आप जब चलने लेगा निर्दोष चलोगे, सारी आज्ञा और विधियों पर मानते रहोगे, निर्दोष और धर्मी चलोगे, ये जो वचन आज प्रचार कर रहा हूं आपका भी जीवन के अंदर छुटकारा लाएगा. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂಡ ತಪ್ಪಿಲ್ಲದೆ ನಿರ್ದೋಷರಾಗಿದ್ದು ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನಡೆಯುವಂತರಾಗಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕೂಡ ಈ ವಾಕ್ಯದ ಒಂದು ಬಿಡುಗಡೆಯನ್ನು ಅನುಭವಿಸುವಿರಿ. मैं बहनों की साइड में कटकर बोलना चाहता हूं. ಸಹೋದರಿಯರ ಕಡೆಯಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ನಾನು ಹೇಳ್ತಾ बहन ಇದ್ದೇನೆ. उड़ी, मरियम उड़ी, ಮರಿಯಳು ಎದ್ದಳು. कई मरियम कलिसिया में उड़ना चाहती. ಹಲವಾರು ಮರಿಯಳು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಎದ್ದೇಳಲು. शीघ्र एलिशिबा का पास गया ಎಲಿಜಬೆತ್ನ ಬಳಿಗೆ ಶೀಘ್ರ ಹೋದಳು. और जाके, अगले शब्द सुनिए, जाके ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಗಮನಿಸಿ. मरियम ने एलिशबा को ಎಲಿಜಬೆತ್ನ शालोम कहा. ಶಾಲೋಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದಳು. क्या कहा? शालोम. शालोम. क्योंकि यहूदी लोग आपस में मिलते थे, ಯಾಕಂದ್ರೆ ಯಹೂದ್ಯರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇಟಿ वे ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ शालोम बोलते थे. ಭೇಟಿ ಮಾಡಿದಾಗೆಲ್ಲ ಶಾಲೋಮ್ ಹೇಳ್ತಾ हम ಇದ್ರು. लोग क्या बोलते हैं? ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೇವೆ? प्रेज द लॉर्ड ಪ್ರೇಸ್ बोलते ದ हैं. ಲಾರ್ಡ್ ಹೇಳ್ತೇವೆ. नहीं बोलते हैं? ಹೌದಾ ಇಲ್ವೋ? कुछ बोलते हाय. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಾಯ್. बोलिए प्रेज द लॉर्ड. बोलो प्रेज द लॉर्ड. ಪ್ರೇಸ್ ದ ಲಾರ್ಡ್. और एक बार बोलो प्रेज द लॉर्ड. ಪ್ರೇಸ್ ದ ಲಾರ್ಡ್. विश्वासी लोग आपस में मिलते वक्त सबसे पहले बोलो प्रेज द लॉर्ड. ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ತಮ್ಮ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂಡಿದಾಗ ನೀವು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಹೇಳಿ ಪ್ರೇಸ್ ದ ಲಾರ್ಡ್. यानी कि इस शब्द की अर्थ है प्रभु की महिमा. ಆ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ದೇವರಿಗೆ ಮಹಿಮೆ ಆಗಲಿ. यहूदी लोग आपस में मिलते थे शालोम. ಯಹೂದ್ಯರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂಡಿದಾಗ वो ಶಾಲೋಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ. शालोम एक शब्द में वैसे आशीष था, वैसे आशीष था, वैसे आशीष था, वे शब्द रुक कर काम किया करता था. ಆ ಶಾಲೋಮ್ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದವು ಅದು ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಂತು ಅವರ ಇಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. इसलिए यीशु ने हमको वो भी कहा, ಅದಕ್ಕಾಗಿ ಯೇಸು ನಮಗೆ जब किसी घर में जाता है ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋದಾಗ उस घर में क्या कहो तुम? ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಹೇಳಬೇಕು? शालोम, शांति. आमेन. ओके, सुनिए सुनिए, ಗಮನಿಸಿ, बातें कर रहा है. ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. एक्शन दिखाऊंगा, मैं देखता हूं. ये मरियम है, ಇವರು ಮರಿಯಳು, ये एलीशिबा है. ಇವರು ಎಲಿಜಬೆತ್. इधर आपस में ये आई बहुत दूर से, ಇವರು ದೂರದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ. और इनको पता, ये मरियम एलीशिबा है और इनको पता है कि ये एलीशिबा भांज थी और इनको छुटकारा हुई है. ಮರಿಯಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಎಲಿಜಬೆತ್ತಳು ಬಾಂಜಳಾಗಿದ್ದಳು, ಈಗ ಬಿಡುಗಡೆ ಅವರ ये ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. बोलने के लिए आया प्रभु आपके जीवन में अद्भुत किया. ಇದನ್ನ ಹೇಳಲು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು और ಅದ್ಭುತ आपकी ಮಾಡಿದ್ದಾರೆ. गवाही थोड़ा बता दो. ನಿಮ್ಮ ಸಾಕ್ಷಿಯನ್ನು ये ತಿಳಿಸಿ, सुनने के लिए आया. ಇದನ್ನ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು तो ಬಂದಿದ್ದಾರೆ. क्या कहा? ಅವ್ರು ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರು? ಶಾಲೋಮ್. सुन, आपको कुछ समझ में आ गया? ಅರ್ಥವಾಯ್ತಾ? मैं आपको बताना चाहता हूं, सुनिए. ಏನ್ ಹೇಳಲು ಬಯಸ್ತಾ मेरा ಇದ್ದಾರೆ वचन ಗಮನಿಸಿ. क्या बताती है, ವಾಕ್ಯ ಏನು ಹೇಳ್ತದೆ ध्यान से सुनिए. ಗಮನಿಸಿ ಕೇಳಿ. जोंगी एलिशाबा ने मरियम का शालोम सुना, ಎಲಿಜಬೆತ್ತಳು ಮರಿಯಳ ಶಾಲೋಮ್ ಕೇಳಿಸಿಕೊಂಡ ತಕ್ಷಣವೇ त्योगी बच्चा उसके पेट में उछला ಗರ್ಭದಲ್ಲಿದ್ದಂತ ಮಗುವು ಜಿಗೀತು. और एलिशिबा पवित्र आत्मा में परिपूर्ण हो गया. ಎಲಿಜಬೆತ್ತಳು ಪವಿತ್ರಾತ್ಮನಲ್ಲಿ ತುಂಬಿ ಹೋದಳು. Amen. Thank you, Father. Praise you, Lord. Hallelujah. Hallelujah. अभी आपको समझ में आ गया? ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಪ್ರಿಯರೇ? शायद बच्चे लोगों को पता नहीं, आगे जब करेंगे. अभी बोलो शालोम. शालोम मेरे और देख रहे, जाओ बैठ जाओ. सुनिए, एक कृपा पाई हुई मरियम, ಒಂದು ಕೃಪೆಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತ ಮರಿಯಳು, दूसरा कृपा पाई हुई एलिशिबा, ಇನ್ನೊಂದು ಕೃಪೆ ಪಡೆದಿರುವಂತ दो ಎಲಿಜಬೆತ್, बहन आपस में बात कर रहा है. ಇಬ್ಬರು ತಮ್ಮ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और एलिशिबा 6 महीना के गर्भवती है. ಎಲಿಜಬೆತ್ ಈಗ 6 ತಿಂಗಳು और ಗರ್ಭವತಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ये बहुत दूर से आई बैठ करने के लिए. ಇವಳು ತುಂಬಾ ದೂರದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಮರಿಯಳು ಭೇಟಿಯನ್ನು ಮಾಡಲು. अभी हम दोनों को देखता हूँ, अभी देखता है कि एलिशिबा है, मैं मरियम बनता हूँ, ठीक है ना. देखता है कि ये भी पकड़ता है कि वजन नहीं पकड़ता है, मुझे पता है ऑनलाइन में है, ठीक है ना. प्रेज द लॉर्ड. जैसे कि मरियम की शालोम की शब्द एलिशबा कान में पड़ी है. ಮರಿಯಳ ಶಬ್ದವು ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣವೇ, ಎಲಿಜಬೆತ್ನ ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣವೇ शालोम
देख क्या हुआ आगे, मरियम एलिशिबा पवित्र आत्मा में परिपूर्ण हो गए, ಇಲ್ಲಿ ಎಲಿಜಬೆತಳು ಪವಿತ್ರಾತ್ಮದಲ್ಲಿ ತುಂಬಿ ಹೋದಳು. उसकी बच्चे जो है पेट के अंदर उछलने लगा, ಆತನ ಗರ್ಭದಲ್ಲಿರುವಂತ यानी ಮಗು कि अभिषेक गिरने लगा. ಅಭಿಷೇಕವು ಸುರಿಯುತ್ತದೆ. मेरे प्रिय बहनों, ನನ್ನ ಪ್ರಿಯ आपकी ಸಹೋದರಿ, आपस की बातों में ನಿಮ್ಮ ಮಾತುಕತೆ एक ही होना चाहिए. ಆಗಬೇಕು. कृपा पाई हुई एक बहन, ಪಡೆದಿರುವಂತ कृपा ಸಹೋದರಿ, पाई हुई दूसरे बहन के साथ ಪಡೆದಿರುವಂತ जब ಇನ್ನೊಂದು मिलकर ಸಹೋದರಿ, बातें करता गए, मेरी मातृभाषा अभिषेक में बगना चाहिए, अभिषेक सूर्य पवित्र देखो, में सामर्थ्य बगना चाहिए. सामर्थ्य सूर्य ओ देखो. हालेलुया. Hallelujah. Amen. Amen. Praise you, Father. Praise you, Lord. Praise you, Jesus. Come on, come on. Amen. Yes, Father. Hallelujah. Hallelujah. अभी समझ आपने, ಈಗ ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆಯಾ? वे उछलने लगा. ಅವಳು ಜಿಗಿದಾಡಿದಳು. अरे पेट में बच्चा उछल लगा, ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿರುವಂತ ಮಗು ಜಿಗಿಯುತ್ತಿದೆ, उछल लगा गए. ಜಿಗಿಯುತ್ತಿದೆ. तुरंत मरियम एलिशिबा भविष्यवाणी करने लगी, ತಕ್ಷಣವಾಗಿ ಎಲಿಜಬೆತಳು ಪ್ರವಾದಿಸಿ ಹೇಳ್ತಾ पवित्र आत्मा ಇದ್ದಾಳೆ, से भर गई है. ಪವಿತ್ರಾತ್ಮದಲ್ಲಿ ತುಂಬಿ ಹೋಗಿ. परमेश्वर के वचन में कहीं पर भी नहीं लिखा कि एलिशिबा वाज अ प्रॉफिट. ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ನೋಡೋದಿಲ್ಲ ಎಲಿಜಬೆತಳು ಒಂದು उस ಪ್ರವಾದಿನಿ समय ಆಗಿದ್ದಳು ಅಂತ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ पवित्र आत्मा में भरकर पवित्र आत्मा एलिशिबा भविष्यवाणी करने लगी. ಎಲಿಜಬೆತಳು ಪ್ರವಾದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. बहनों, ಸಹೋದರಿಯರೇ, बहनों, ಸಹೋದರಿಯರೇ, बहनों, ಸಹೋದರಿಯರೇ, कलीसिया की बहनों, ಸಭೆಯ ಸಹೋದರಿಯರೇ, आप जब आपस में बातें करते ನೀವು हैं ತಮ್ಮ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿಕೊಂಡಾಗ क्या होते हैं? ಏನಾಗುತ್ತಾ ಇದೆ? क्योंकि आपका बातचीत जो है पवित्र आत्मा को रिलीज करने वाला नहीं होती. ಏಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಮಾತನಾಡುವಂತ ಮಾತುಗಳು ದೇವರ ಆತ್ಮನ ಶಕ್ತಿಯನ್ನು ರಿಲೀಸ್ ಮಾಡುವಂತದ್ದಾಗಿದ್ದಿಲ್ಲ. आप उसके इसके उसके उसके घर के इसके घर के उसके बाद पास्टर के बाद उसके बाद आप कहते हैं कि भगवान पवित्र आत्मा काम करेगी. ಅವರ ಮನೆ ವಿಷಯ, ಇವರ ಮನೆ ವಿಷಯ, ಪಾಸ್ಟರ್ ಮನೆ ವಿಷಯ, ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿವರ ವಿಷಯವನ್ನು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರ ಆತ್ಮನ ಹೇಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯ? चर्च ಸಭೆಯೇ, बहन लोग समझ में आ रहा है. ಸಹೋದರಿಯರೇ, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ दो ಇದ್ದೀರಿ ಅಲ್ವಾ? बहन आपस में बातें करता वक्त ಇಬ್ಬರು ಸಹೋದರರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿಕೊಳ್ತಾ दूसरी ಇರಬೇಕಾದ್ರೆ सुनने वाला बहन को निराश में ले जाने वाला नहीं, ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತ ಸಹೋದರಿ ನಿರಾಶೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಲು ಅಲ್ಲ, उसके हृदय पर छेद पहुंचाने वाला नहीं, चोट पहुंचाने वाला नहीं, ಅವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಪೆಟ್ಟನ್ನು ತಲುಪಿಸುವಂತ ಒಂದು ಮಾತಾಗಿ ಆಗಿ ಅಲ್ಲ, वे आत्मा में होना चाहिए. ಆತ್ಮದಿಂದ ಆಗುವಂತ ಮಾತಾಗಿರಲಿ. वो चाहिए तो आपका हृदय शुद्ध होना चाहिए, ಅದಾಗಬೇಕಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು आपका ಶುದ್ಧವಾಗಬೇಕು, मन शुद्ध होना ನಮ್ಮ चाहिए, ಮನಸ್ಸು ಶುದ್ಧವಾಗಬೇಕು. उसकी छुटकारे पर आपको भी खुशी होना चाहिए. ಅವರ ಬಿಡುಗಡೆಯಲ್ಲಿ ನಮಗೂ ಸಂತೋಷವಾಗಬೇಕು. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. और ये विश्वास होना चाहिए ಈ ವಿಶ್ವಾಸವೂ ಇರಬೇಕು. कि एलिशा के लिए कर सकता है, ಎಲಿಜಬೆತಿನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು वो भविष्यवाणी मेरे लिए भी है ಆ ಪ್ರವಾದನೆ और ನನಗೂ ಕೂಡ मेरा भी घर में होगा वो. ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಗುವುದು. ಆಮೆನ್. कि मेरा परमेश्वर पक्षपात नहीं करता है. ಏಕೆಂದ್ರೆ ನನ್ನ ದೇವರು ಪಕ್ಷವಾದ ಮಾಡುವಂತವನಲ್ಲ. आमीन. ಆಮೆನ್. पर मैंने पहले से ही कहा, ನಾನು ಮೊದಲಿನಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, परमेश्वर जो काम करता है आपका समय पर नहीं, परमेश्वर का समय पर है. ದೇವರು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವು ನಮ್ಮ ಸಮಯಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಅಲ್ಲ, ಆತನ ಸಮಯಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾನೆ. आमीन. ಆಮೆನ್. तो यदि आप इस प्रकार मन में शुद्धताई को रखते हुए बर्ताव करने के लिए तैयार है, ಹೀಗೆ ಮನಸ್ಸನ್ನ ಪರಿಶುದ್ಧಗೊಳಿಸಿ ಹೀಗೆ ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಮಾಡಲು ನಾವು ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದರೆ, दूसरे के छुटकारे पर होते की ना होते हुए आप खुशियां बना सकते हैं. ಇನ್ನೊಬ್ಬರ ಒಳಿತನ್ನ ನೋಡಿ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನ ನೋಡಿ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚನ್ನ ಪಡೆದವರಿಗಾಗಿ ಸಂತೋಷ ಪಡುವವರು ನಾವಾಗಿದ್ದರೆ, मैं कह रहा हूं प्रभु के वचन, ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, आपका अद्भुत आ रहा है, ನಿಮ್ಮ ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ, आपका छुटकारा आ ನಿಮ್ಮ रहा है, ಬಿಡುಗಡೆಯು ಬರುತ್ತಿದೆ, आपका प्रमोशन आ ನಿಮ್ಮ रहा है, ಪ್ರಮೋಷನ್ ಬರುತ್ತಿದೆ, आपका उन्नति आ ನಿಮ್ಮ रहा है. ಉನ್ನತಿಯು ಬರುತ್ತಿದೆ. ಆಮೆನ್. ಸಮಸ್ಯೆಯು हम पर उस व्यक्ति से बातें नहीं करना चाहते. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಲಿ ಮಾತನಾಡಲು ಬಯಸೋದಿಲ್ಲ. आमीन. ये प्रभु ने मुझे बताया, मैं आपको बताया जा रहा हूं. ದೇವರು ನನಗೆ ತಿಳಿಸಿದಂತ ಮಾತನ್ನೇ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. आमीन. ಆಮೆನ್. बहन लोग कलीसिया में ಸಹೋದರಿಯರು ಸಭೆಯಲ್ಲಿ प्रार्थना करने वाला बहन लोग कलीसिया में होना बहुत जरूरी है. ಪ್ರಾರ್ಥಿಸುವಂತ ಸಹೋದರಿಯರು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತದ್ದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯ.
क्योंकि जब दो बहन आपस में बैठकर प्रार्थना किया, ಏಕೆಂದ್ರೆ ಇಬ್ಬರು ಸಹೋದರರು ಜೊತೆಗೆ ಸೇರಿ आप ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದಾಗ देख रहा कि दोनों आत्मा में भर रहा, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ತುಂಬಿ दोनों भविष्यवाणी कर रहा, ಇಬ್ಬರು ಪ್ರವಾದಿಸ್ತಾ वो ಇದ್ದಾರೆ ही टैबरनेकल चर्च में होना ಅದೇ चाहिए, ಟ್ಯಾಬರ್ನೆಕಲ್ ಸಭೆಯಲ್ಲಿ वे ही बगल लोगों के मध्य में होना चाहिए, ಅದೇ ಸಹೋದರರ वे ही काम बगल लोगों के मिट्टी में होना चाहिए, ಅದೇ ಸಹೋದರರ ಕೂಟ भविष्यवाणियां करना चाहिए, दर्शन देखना चाहिए, विशेष देखना चाहिए, परमेश्वर का आवाज सुनना चाहिए। क्यों नहीं हो रहा है? क्योंकि आपका मन के अंदर उठे कीजिए, आपके मन के अंदर जलन है, आपके मन के अंदर जलसी है। यीशु के नाम से उठे कीजिए आत्मा को दूसरे की उन्नति ना देखने के समान उठे कीचने वाला अंधकार की शक्तियों को, शैतान की आत्मा को यीशु के नाम से आज मैं तोड़ ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುರಿಯುತ್ತೇವೆ, कलीसिया से दूर होने पाए। ಸಭೆಯಿಂದ ದೂರವಾಗಲಿ. Yes, Lord. Amen. That happens to Father. Thank you for speaking to me. आमेन आमेन आमेन। आपको समझ में आ रहा है आगे? ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆ ಪ್ರಿಯರೇ? आमेन। Amen. वैसे ಹೀಗೆ होना चाहिए। ಆಗಿರಬೇಕು. और वे एलीशिबा पवित्र आत्मा में होकर भविष्यवाणी किया, ಎಲಿಜಬೆತಳು ಪವಿತ್ರಾತ್ಮನಲ್ಲಿ ಪ್ರವಾದಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. उसके बाद मरियम भी आत्मा में भरी, ನಂತರವಾಗಿ ಮರಿಲು ಕೂಡ ಆತ್ಮದಲ್ಲಿ और ತುಂಬಿ ಹೋದಳು. मरियम ने कह रही ಮರಿಯಳು ಹೇಳ್ತಾ वो ಇದ್ದಾಳೆ, शक्तिमान ने ಆತನು ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದವನು, मेरे लिए ಆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನನಗಾಗಿ बड़े बड़े काम किए हैं। ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. कहाँ है काम दिखाओ? ಎಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನ अभी ತೋರಿಸು. कुछ नहीं दिख रहा आगे में, ಕಾಣಿಸ್ತಾ पर ಇಲ್ಲ. मेरा बड़ा बड़ा काम आ रहा है, ನನ್ನ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಬರುತ್ತಿದೆ, मेरा छुटकारा आ रहा है, ಬಿಡುಗಡೆಯು ಬರುತ್ತಿದೆ, मेरा अद्भुत आ रहा है, ಅದ್ಭುತವು ಬರುತ್ತಿದೆ. क्योंकि परमेश्वर ने कहा ದೇವರು ಹೇಳಿದನು, वो होगा हमारे जीवन में, ಹೇಳಿದ್ದು क्योंकि ಆಗುವುದು. परमेश्वर ने कहा मेरे जीवन में होगा। ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ आपकी ಆಗುವುದು. चंगाई यीशु ನಿಮ್ಮ के नाम से, ಬಿಡುಗಡೆ ಯೇಸುವಿನ जगह पर ऑपरेशन नहीं चाहिए। कम ऑन फास्ट शाखा माना से रथो रखे लंथो रीके लंथो रखे लंथो रिखा माना सके लंथो रिका माना सके लंथो रिका माना सके लंथो रिका माना से। Amen. Hallelujah. 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 ओ डॉक्टर लोगों ने क्या कहा? कोई ऑपरेशन चाहिए आपको, हरण्य का या पेट में कोई पत्थर का बीमारी है? कुछ नहीं है, कुछ नहीं है या अभी नहीं है या पहले था या कुछ नहीं? था, अभी नहीं है। प्रेज़ द लॉर्ड। प्रभु जी तूने उसके लिए क्या डॉक्टरों की मेडिसिन से चंगाई हुआ? मेडिसिन रखा हूँ, मेडिसिन से नहीं चंगाई हुआ, फिर कहाँ से चंगाई हुआ? प्रार्थना करवाया था जी जी, उसी दिन ठीक हुआ, जिस दिन प्रार्थना की उसी दिन ठीक हुआ। जोरदार तालियां प्रभु के लिए। उसने क्या कर रखा है? उधर दिखाओ बेटा, ऑनलाइन में भी देखने के लोग। अभी वो पेट दर्द नहीं है, काफी सफर कर रहा था, ತುಂಬಾ ನೋವನ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ರು. 1 साल से, 1 साल से ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ. मेडिसिन से नहीं, ಮೆಡಿಸಿನ್ ಇಂದ ಅಲ್ಲ, मेडिसिन से नहीं हुआ, परमेश्वर को वचन से हुआ सर। परमेश्वर की वजन से चंगाई हुई। ದೇವರ ವಾಕ್ಯದಿಂದ बोलिए जोरदार तालियां प्रभु के लिए। हालेलुया, बोलिए हालेलुया। Hallelujah. हमें प्रार्थना करवाया और चंगाई हुआ। गॉड ब्लेस यू। आमेन। प्रार्थना में वो ताकत है, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇದೆ, प्रार्थना में वो सामर्थ्य है, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದೆ, प्रार्थना में छुटकारा है, ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಇದೆ, यीशु में छुटकारा है, ಯೇಸುವಿನಲ್ಲಿ वो ಬಿಡುಗಡೆ ಇದೆ. आपके जीवन में करने जा ಆತನು रहा ನಿಮ್ಮ है। ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಮಾಡಲಿದ್ದಾನೆ. आपके जीवन में अद्भुत होगा, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ आपके ಅದ್ಭುತವಾಗುವುದು. भवन में अद्भुत होगा, ಮನೆಯಲ್ಲಿ आपके ಅದ್ಭುತವಾಗುವುದು. संतान के जीवन में अद्भुत ನಿಮ್ಮ होगा, ಮಕ್ಕಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿ आपके ಅದ್ಭುತವಾಗುವುದು. पति के पियकड़ से प्रभु बचाएगा, ನಿಮ್ಮ ಗಂಡನ ಕುಡುಕತನದಿಂದ आपके ದೇವರು बच्चों का ಕಾಪಾಡುವುದು. शादी होगा, ಮಕ್ಕಳ ಮದುವೆಯ जो बांझी कहलाती है उनको प्रभु संतान देगा, ಎಲ್ಲಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತವರಿಗೆ ದೇವರು ಮಗುವನ್ನು जिनकी ಕೊಡುವರು. परिवार में भी निंदा अपमान हो रहा है उनकी निंदा अपमान को मेरा प्रभु दूर करेगा। ಯಾವ ಮನೆಯು ನಿಂದ ಅಪಮಾನವನ್ನ ಕಾಣುತ್ತಿದೆಯೋ ದೇವರು ಅದನ್ನು ದೂರ ಮಾಡುವನು. हम अय्यूब से पूछेंगे। ನಾವು ಯೋಬನಲ್ಲಿ अय्यूब ಪ್ರಶ್ನಿಸೋಣ. की पुस्तक में एक व्यक्ति है जिसका नाम एलीफज है। ಯೋಬನ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ अभी कुछ बातों को जल्दी में बताकर जाऊंगा। ಬೇಗನೆ ಹೇಳಿ ನಾನು ಮುಂದಕ್ಕೆ और ಹೋಗ್ತೀನಿ. एलीफज
जो 3 दोस्त आए थे उनमें से एक था ಎಲಿಬೆಸ್ ಈ ಮೂರು ಸ್ನೇಹಿತರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ जो ಸ್ನೇಹಿತನಾಗಿದ್ದನು. अय्यूब के संकट को जानते हुए उनके पास आया था ಯಾರು ಯೋಬನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರ ಹತ್ತಿರಕ್ಕೆ और ಬಂದಿದ್ದರು. अय्यूब के साथ कुछ बातें कर रहा था. ಯೋಬನಲ್ಲಿ ಈಗ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. अय्यूब के साथ बातें करता वक्त ಯೋಬನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಬೇಕಾದ್ರೆ अय्यूब का पुस्तक 5 अध्याय के 9 वचन में एलीफज करता है, ಯೋಬನ ಪುಸ್ತಕ 5ನೇ ಅಧ್ಯಾಯದ 9ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ भगत ಹೇಳ್ತಾನೆ, तो ऐसे बड़े काम करता है जिनकी ताक नहीं लगी थी और इतने आश्चर्य कर्म करता है जो गिनने नहीं जाते हैं. ಅವನು ಎಂತ ಮಹತ್ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಯಾವುದು ನೋಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಹಾಗೂ ಎಂತ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಯಾವುದು ಎಣಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. यानी कि ಎನ್ನಿಸದಕ್ಕೂ ಸಾಧ್ಯವಲ್ಲದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದ್ಭುತ ಮಾಡುವ ಒಬ್ಬನೇ ಅವರ ಹೆಸರಾಗಿದ್ದಾರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ. ಆಮೆನ್, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅನ್ಗಿಣಿದು ಬಲಾಯ್ಯ. ಎಣಿಸಲಾಗದಷ್ಟು ಒಳಿತು. You cannot count the blessings and the miracles what the Lord has done for you and will do for you. ದೇವರು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂತ ಒಳಿತುಗಳನ್ನ ಹಾಗೂ ಮಾಡಲಿರುವಂತ ಒಳಿತುಗಳನ್ನ ಎಣಿಸಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. एलीफज कह रहा है, ಎಲಿಫೆಸ್ ಇದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. दाऊद से पूछिए ದಾವೀದನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನಿಸಿ 139 भजन संहिता के 17-18 वचन में 139ನೇ ಕೀರ್ತನೆ ಅದರ 17-18ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ दाऊद कहता है ದಾವೀದನು ಹೇಳ್ತಾನೆ, उसके आश्चर्य कर्म को ಆತನ ಆಶ್ಚರ್ಯ ಕರ್ಮಗಳನ್ನ मैं गिनने लगूंगा, ನಾನು ಎಣಿಸಲು उसकी ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆ. संख्या का जोड़ ಆ ಎಣಿಸುವಂತ ಕೂಡಿಸುವಂತ ಒಂದು ವಿಷಯ हजारों में नहीं, ಸಾವಿರ ಅಲ್ಲ, 100 में नहीं, ನೂರರಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, लाखों में नहीं, ಲಕ್ಷಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, करोड़ों में नहीं, ಕೋಟಿಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, अनगिनत बालू के समान है. ಎಣಿಸಲಾಗದಷ್ಟು ಮಣ್ಣಿನ ರೀತಿ क्या बालू को गिन सकते हैं कोई? ಎಣಿಸಲು मैं ಸಾಧ್ಯವೇ? आपको भविष्यवाणी दे रहा हूं, आपका भी जीवन के अंदर मेरा परमेश्वर अनगिनत अद्भुत करने जा रहा है. ಎಣಿಸಲಾಗದಷ್ಟು आप उसकी गिन भी नहीं सकोगे, ಅದನ್ನ ಎಣಿಸಲು आप ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. उसका गिनती भी नहीं कर ನೀವು सकोगे ಎಣಿಸಲು और ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. आप भी कहोगे ನೀವು कि ಹೇಳುವಿರಿ, मेरे जीवन के ನನ್ನ अंदर ಜೀವಿತದಲ್ಲಿ वे शक्तिमान ने ಆತನು ಶಕ್ತಿಶಾಲಿ बड़े बड़े ಆದವನು, काम किया, ದೊಡ್ಡ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು मेरे यीशु ಮಾಡಿದ್ದಾನೆ, मसीह ने ನನ್ನ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು बड़ा बड़ा अद्भुत किया ಉನ್ನತ ಕೆಲಸವನ್ನು यीशु के ಮಾಡಿದ್ದಾನೆ. नाम से. ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, आमेन आमेन. क्योंकि उसका नाम एशिया 9:6 कहता है कि उसका नाम ಯಾಕೆಂದ್ರೆ ಆತನ ಹೆಸರು ಐಶ್ಯ 9:6 ಕಾಣ್ತೇವೆ, अनंत काल के पिता, ನಿತ್ಯ ಕಾಲದ ತಂದೆಯು, आश्चर्य कर्म करने वाला, ಆಶ್ಚರ್ಯ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡುವ पराक्रमी परमेश्वर, ಪರಾಕ್ರಮಿಯಾಗಿರುವಂತ ದೇವರು, शांति का राजकुमार ಶಾಂತಿಯ है. ರಾಜಕುಮಾರನು, वो आज भी जीवित ಆತನು ಇಂದು परमेश्वर ಕೂಡ है. ಬದುಕಿರುವಂತ वो ದೇವರು. आपके जीवन के अंदर अद्भुत काम ಆತನು ನಿಮ್ಮ करेगा. ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಅದ್ಭುತವನ್ನು ಮಾಡುವನು. 126 भजन संहिता के तीसरी वचन में कहता है, 126 उसके तीसरी वचन में कहता है, 126ನೇ ಕೀರ್ತನೆ 3ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ये आप ಕಾಣ್ತೇವೆ. में से कई लोग कहने जा रहा है, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಲವರು ಇದನ್ನ विश्वास करने ಹೇಳಲಿದ್ದೇವೆ. वाला बोलिए आमेन. विश्वास इडुत्तर हेलिए आमेन. यहोवा ने, मेरे से बोलने वाले यहोवा ने यहोवा ने हमारे साथ हमारे साथ बड़े बड़े काम किए हैं बड़े काम किए हैं. और इससे हम आनंदित हैं. इससे हम आनंदित आपका दुख संतोष में बदलने जा रहा ನಿಮ್ಮ है, ದುಃಖವು आपका ಸಂತೋಷವಾಗುವುದು, विलाप नृत्य में बदल ನಿಮ್ಮ जा रहा विलापವು है, ನೃತ್ಯವಾಗುವುದು, आपका गम खुशियों में बदल जा रहा ನಿಮ್ಮ है. ನೋವು ಸುಖದಲ್ಲಿ ಬದಲಾಗುವುದು. 126 भजन संहिता में इस्राएल के लोग इस प्रकार कहे गए, 126ನೇ ಕೀರ್ತನೆಯಲ್ಲಿ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಜನರು ಈ उस परमेश्वर ने हमारे साथ बड़े बड़े काम किए हैं. ಆ ದೇವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ सुनिए, ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ करूंगा करके नहीं, ಮಾಡುತ್ತಾನೆ करेगा के किया है. ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, यानी कि ಮಾಡಿದ್ದಾನೆ. उन्होंने अद्भुत देखा और है, अद्भुतವನ್ನು ನೋಡಿದ್ದಾರೆ. उनका जीवन के अंदर उसको अनुभव किया ಅವರ है. ಜೀವಿತದಲ್ಲಿ वे लोग ಅನುಭವಿಸಿದ್ದಾರೆ. कड़कर बोलेगा ಅವರು है, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, हमारे जीवन के अंदर ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ परमेश्वर ने बड़े बड़े काम किए हैं. ದೇವರು ಅದ್ಭುತ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು कितने लोग बोलने के ಮಾಡಿದ್ದಾರೆ. लिए तैयार है, ಎಷ್ಟು ಜನ ಹೇಳಲು एडवांस में बोलने के लिए तैयार है. एडवांस में ಹೇಳಲು मैं आपसे कहना सिद्ध चाहता हूँ, ಹೇಳಲು आपका ಬಯಸ್ತೇನೆ. अद्भुत आ रहा है, ಅದ್ಭುತವು आपका ಬರುತ್ತಿದೆ. छुटकारा आ रहा है, ಬಿಡುಗಡೆ आपका ಬರುತ್ತಿದೆ. प्रमोशन आ रहा है, ಪ್ರಮೋಷನ್ आपका ಬರುತ್ತಿದೆ. उन्नति आ रहा है, ಉನ್ನತಿಯು ಬರುತ್ತಿದೆ. यीशु के नाम से आ ಯೇಸುವಿನ रहा है. ನಾಮದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಿದೆ. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್. ओ जागता है तो प्रभु को महिमा दीजिए, मुझे आपका ताली का जरूरत नहीं है. ಬೇಕಿದ್ದರೆ ದೇವರಿಗೆ ಮಹಿಮೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುವಂತರ महिमा प्रभु को मिलने पाए, ಮಹಿಮೆಯು ದೇವರಿಗೆ क्योंकि ಸಲ್ಲಿಸಿ. छुड़ाने वाला मैं नहीं, वो है छुड़ाने ಯಾಕಂದ್ರೆ वाला. ಬಿಡಿಸುವವನು ನಾನೆಲ್ಲ ಆತನಾಗಿದ್ದಾನೆ. मैं केवल पोस्टमैन है. ನಾನು ಬರೀ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ಆಗಿದ್ದೇನೆ. आपको अच्छी समझ में आ गया ना, पोस्टमैन का क्या ड्यूटी है? ನಿಮಗೆ ಅರ್ಥವಾಗಿರಬೇಕಲ್ವಾ ಪೋಸ್ಟ್ ಮ್ಯಾನ್ ನ ಕೆಲಸ ಏನು? जो खत डालेंगे ಯಾವ ಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೋ सही एड्रेस पर पहुंच जाएगा. ಸರಿಯಾದ ಅಡ್ರೆಸ್ ನಲ್ಲಿ ತಲುಪಿಸೋದು. सुनिए, यदि पोस्टमैन गलती करेगा तो क्या करेगा, Postman क्या हो जाएगा? ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? यदि पीटर का चिट्ठी, ಪೀಟರ್ ಅವರ ಲೆಟರ್ ಅನ್ನ, इनका नाम अंतोनी पीटर है, ಇವರ ಹೆಸರು ಆಂಥೋನಿ ಪೀಟರ್ ಆಗಿದೆ. अंतोनी पीटर का चिट्ठी ಆಂಥೋನಿ ಪೀಟರ್ ಅವರ ಪತ್ರವನ್ನ ले जाके और कोई पीटर को देने से, ಇನ್ನೊಂದು ಪೀಟರ್ಗೆ ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟರೆ, समझ में आ रहा है ना? ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇರಬೇಕು. तो मेरा काम है, ನನ್ನ ಕೆಲಸ अंतोनी पीटर का है, अंतोनी पीटर को दो. ಯಾವುದು ಆಂಥೋನಿ ಪೀಟರ್ ಅವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದು ಅವರಿಗೆ जो आनंद ತಲುಪಿಸೋದು, का है, आनंद को ಯಾವುದು दो. ಆನಂದ್ ಅವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದು ಅವರಿಗೆ ತಲುಪಿಸೋದು.
जो जो क्या बोलते नयन का है नयन को दो, ನಯನ್ ಅವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದು ನಯನ್ ಅವರಿಗೆ ತಲುಪಿಸೋದು, जो दिनेश का है दिनेश को ದಿನೇಶ್ दो, ಅವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದನ್ನ ದಿನೇಶ್ ಅವರಿಗೆ ತಲುಪಿಸೋದು, जो पोल का है पोल को दो, ಪಾಲ್ ಅವರಿಗೆ ಸೇರಿದ್ದನ್ನ किशन ಪಾಲ್ का ಅವರಿಗೆ है किशन ತಲುಪಿಸೋದು, को ಕಿಶನ್ दो, ಅವರದನ್ನ ಕಿಶನ್ चाको ಅವರಿಗೆ का है ತಲುಪಿಸೋದು, चाको को ಚಾಕೋ दो, ಅವರದನ್ನ ಚಾಕೋ ಅವರಿಗೆ आपका है ಸೇರಿಸೋದು, आपको दो, ನಿಮಗೆ ಸೇರಿದ मेरा ನಿಮಗೆ काम हो ತಲುಪಿಸೋದು. गए, ನನ್ನ ಕೆಲಸ खोल ಅದು. कर पढ़ना आपका काम है, ಅದನ್ನ ಹೇಳಿ ये ಅಂಗೀಕರಿಸುವುದು ನಿಮ್ಮ परमेश्वर ಕೆಲಸ. का लव लेटर ಇದು है, ದೇವರ ಪ್ರೀತಿಯ इसके ಲೆಟರ್ अंदर ಆಗಿದೆ. है भविष्यवाणी लिखा ಇದರೊಳಗೆ हुआ, ಪ್ರವಾದನೆಗಳನ್ನ इसमें से मैं आज रिलीज कर रहा हूं, ಇದರಿಂದ ರಿಲೀಸ್ आप ಮಾಡಿ भी ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. बोलने जा रहा है ನೀವು ಹೇಳಲಿದ್ದೀರಿ. कि उस परमेश्वर ने ಆ ದೇವರು मेरे जीवन के अंदर, ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, मेरे परिवार के ನನ್ನ अंदर, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ, मेरे बच्चों के जीवन ನನ್ನ के ಮಕ್ಕಳ अंदर, ಜೀವಿತದಲ್ಲಿ, मेरे नौकरी के ನನ್ನ अंदर, ಕೆಲಸದಲ್ಲಿ, मेरे बिजनेस के ನನ್ನ अंदर, ಬಿಸಿನೆಸ್ನಲ್ಲಿ, मेरे संतान के जीवन ನನ್ನ के ಮಕ್ಕಳ अंदर, मेरे ಜೀವಿತದಲ್ಲಿ, एजुकेशन के ನನ್ನ अंदर ಎಜುಕೇಶನ್ ನಲ್ಲಿ बड़े कामों को किया है, बड़े कामों को किया है. ताली बजाने के लिए मैंने नहीं बोला, मुंह से बोलने के लिए बोला, बड़े काम को किए हैं. मैं आप बोलेंगे, ನೀವು ಹೇಳುವಿರಿ, आप बोलेंगे, ನೀವೇ ಹೇಳುವಿರಿ, यहाँ पर खड़ कर आप बोलेंगे, ಇಲ್ಲೇ ನಿಂತು ನೀವು ಹೇಳುವಿರಿ, यहाँ पर खड़ कर आप बोलेंगे, ಇಲ್ಲಿ ನಿಂತು ನೀವು प्रभु ಹೇಳುವಿರಿ, की महिमा आप करोगे, ದೇವರ ಮಹಿಮೆಯನ್ನು ನೀವು आप ಕೊಡುವಿರಿ, बोलोगे. ನೀವೇ ಹೇಳುವಿರಿ. हमें काफी लोग निंदा किया, हमें हलवर निंदೆಯನ್ನು पर ಮಾಡಿದರು. परमेश्वर ने देवर- उनका मध्यम हमारे सर को उठा कर ಅವರ दिखाया. ಮುಂದೆ ನನ್ನ ತಲೆಯನ್ನು ಏರಿಸಿ काफी लोग ನಿಲ್ಲಿಸಿದರು. हमारे अपमान किया है, हलವರು ಅಪಮಾನವನ್ನು पर ಮಾಡಿದರು. यीशु मसीह ने ಆದರೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು मुझे मेरे जीवन के अंदर ನನ್ನ बड़े ಜೀವಿತದಲ್ಲಿ बड़े काम किया. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದನು. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, ಹಾಲೆಲೂಯಾ, आमेन. ಆಮೆನ್. और 126 वचन के अगले वचन कहता है, 126ನೇ ಕೀರ್ತನೆ ಮೊದಲನೇ जब ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, परमेश्वर ऐसे काम किया है, ದೇವರು ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗ हम तो स्वप्न देखने वाले के समान था. ನಾವು ಕನಸು ನೋಡಿದವರಂತೆ ಇದ್ದೆವು. वो ये सही है या है? ಇದು ನಿಜವಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇದೆಯೋ ಇಲ್ವೋ? स्वप्न तो नहीं देख रहा. ನಾನು ಕನಸನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೋ? कम ऑन, ऐसे काम आपके जीवन में प्रभु करेगा. ಇಂಥ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರು ಮಾಡುವನು. ಆಮೆನ್. आपको लेके कि मैं स्वप्न देख रहा. ನಿಮಗೆ ಅನಿಸಬಹುದು ನಾನು पर ಕನಸನ್ನ स्वप्न ನೋಡ್ತಾ नहीं ಇದ್ದೇನೆ. है, ಅದು ಕನಸಲ್ಲ, हकीकत में हो रहा है, ನಿಜವಾಗಿ ಆಗುತ್ತಿದೆ, हकीकत में प्रभु कर रहा है. ನಿಜವಾಗಿ ದೇವರು इसी ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. वर्ष दिसंबर 31 तारीख से पहले कई जवान होंगे, शादी कलिसिया में होगा. ಇದೇ ವರ್ಷ ಡಿಸೆಂಬರ್ 31ಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಹಲವು ಯವನಸ್ಥರ ಮದುವೆ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ उस ಆಗಲಿದೆ. शादी को डिविएट करने वाला, उस शादी के सके लम तो रह गया. कम ऑन चर्च, प्रार्थना करें, प्रार्थना करें. कम ऑन चर्च, प्रार्थना करें. हालेलूया, हालेलूया, हालेलूया. प्रभु मुझे बताया जाता है, ದೇವರು ತಿಳಿಸುವಂತದ್ದು आपके जीवन में आने वाला छुटकारे को डिविएट करने वाला या उसके विरोध में काम करने वाला कुछ ताकत काम कर रहा है. ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಒಳಿತನ್ನ ಡಿವಿಯೇಟ್ ಮಾಡುವಂತದ್ದು ಅಥವಾ ದಿಕ್ಕನ್ನ ತಪ್ಪಿಸುವಂತ ಹಲವು ಶಕ್ತಿಗಳಿವೆ. मैं इस पुलपिट में खड़कर इस परमेश्वर की वाणी को सुनकर बोलते वक्त मैं जानता हूं मैं क्या बोल ಈ रहा हूं. ಪುಲ್ಪಿಟ್ ನಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ದೇವರ ಮಾತನ್ನ ಆಡಬೇಕಾದ್ರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತು ಯಾವ ಶಬ್ದವನ್ನ ನಾನು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. Praise the Lord. Praise the Lord. मैं पब्लिकली पब्लिक स्टेज में नहीं बोलना चाहूंगा, ನಾನು ಪಬ್ಲಿಕ್ಲಿ ಇದರ ಸ್ಟೇಜ್ ನಲ್ಲಿ ಹೇಳಲು ಬಯಸೋದಿಲ್ಲ. पर मैं जानता हूं मैं क्या बोल रहा हूं. ಆದ್ರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತು ನಾನು ಏನನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. आपके कईयों का जीवन के अंदर आने वाले छुटकारे को डिविएट करने वाला कोई ताकत काम कर रहा है. ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಹಲವಾರು ಆಶೀರ್ವಾದಗಳನ್ನ ಡಿಬೇಟ್ ಮಾಡುವಂತಹ ಹಲವಾರು ಶಕ್ತಿಗಳು आज यीशु मसीह के नाम से उसको तोड़े. ಎಂದು ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ನಾಮದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಮುರಿಯಿರಿ. आपके बच्चों के प्रपोजल्स जब आते हैं कि उस प्रपोजल को प्रभु परमेश्वर बहुत साफ मुझे कहा जा रहा है, आपके बच्चों के जीवन के अंदर कोई प्रपोजल आ रहा है तो कोई मानसिक ताकत, कोई मानसिक युक्ति, कोई मानसिक विचार उस प्रपोजल्स को उलट पुलट कर रहा है. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಪೋಸಲ್ಸ್ ಗಳನ್ನು ಬರಬೇಕಾದ್ರೆ ದೇವರು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಲವು ಮಾನಸಿಕ ಯೋಚನೆಗಳು, ಹಲವು ಮಾನಸಿಕ ಮಾತುಗಳು ಆ ಪ್ರಪೋಸಲ್ಸ್ ಗಳನ್ನ ದಿಕ್ಕು ತಪ್ಪಿಸ್ತಾ ಇವೆ. पर आज उन ताकतों के ऊपर कलीसिया विजय प्राप्त करने ಆದ್ರೆ जा ಇಂದು रहा ಆ ಶಕ್ತಿಗಳ ಮೇಲೆ ದೇವರಿಂದ ನಾವು ಆ ವಿಜಯವನ್ನು है. ಪಡೆಯೋಣ. आज कलीसिया उन ताकतों को पकड़कर बांध देगा. ದೇವರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಇಂದು ಆ ಸಭೆ ಆ ಶಕ್ತಿಗಳನ್ನ ಹಿಡಿದು कलीसिया बांधेगा, ಸಭೆ ಕಟ್ಟಲಿದೆ. स्वर्ग राज्य में बांधा रहेगा. ಸ್ವರ್ಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಲ್ಪಡುವುದು. बांधा रहने का मतलब है ಕಟ್ಟಲ್ಪಡುವುದು वो फिर ಅನ್ನೋದಾದ್ರೆ काम नहीं करेगा. ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. यीशु मसीह के नाम से. ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ನಾಮದಲ್ಲಿ. आमेन. ಆಮೆನ್. आमेन. आपके बच्चों के जीवन के अंदर, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, इस कलीसिया की जवानों के जीवन ಈ के ಸಭೆಯ विरोध, ಯವನಸ್ಥರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, उनके जीवन में जब प्रपोजल आते हैं, ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರುವಂತ उनके ಪ್ರಪೋಸಲ್, जीवन में जब शादी का बात आता है ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಮದುವೆ ವಿಷಯ तो उनके विरोध में बात करने वाला ವಿರೋಧವಾಗಿ ಮಾತನಾಡುವ शैतान की ताकतों को ಸೈತಾನನ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು कलीसिया मिलकर ಸಭೆ ಸೇರಿ बांध कर
और ಕಟ್ಟಿ ಪಾವಂದಲೇ ರೋಂದ್ लेता है ಕಾಲುಗಳಿಗೆ ಹಾಕಿ ये ತುಳಿಯುತ್ತೇವೆ. शैतानी की ताकत ಸೈತಾನನ ಶಕ್ತಿಗಳೇ यीशु के नाम से ಯೇಸುವಿನ तू ನಾಮದಲ್ಲಿ कलीसिया की पावंदले ಸಭೆಯ ಕಾಲು ಕೆಳಗೆ ಆಗಿದ್ದೀಯ ನೀನು. ಆಮೆನ್. अभी ಇದೇ ಸಮಯ अब ಈಗ मुझे समझ में आ गया ನನಗೆ ಅರ್ಥವಾಯಿತು क्या प्रभु मुझे दर्शन दिखा रहा था ದೇವರು ಯಾವ ದರ್ಶನವನ್ನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ. मैंने प्रभु से पूछा क्या प्रभु ये देख रहा है ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ, ಇದು ದರ್ಶನದ ಅರ್ಥವೇನು ಅಂತ. मुझे नहीं समझ में आया ನನಗೆ ಆಗ ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ. मैं प्रभु से काफी बार पूछा ದೇವರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ आराधना का मध्य में ಆರಾಧನೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ. क्योंकि मैंने देखा ಏಕೆಂದ್ರೆ ನಾನು ನೋಡಿದೆನು एक ऐसे बिल्ली ಇಂಥ ಒಂದು ಬೆಕ್ಕನ್ನ. सुनिए वो बिल्ली का ऐश कलर और व्हाइट कलर का बाल है ಆ ಬೆಕ್ಕಿನದು ಒಂದು ಬೂದಿ ಬಣ್ಣದ್ದು ಹಾಗೂ ಶ್ವೇತ ಬಣ್ಣದ್ದು ಒಂದು ಕೂದಲಿದೆ. और उसकी पूंछ बहुत लंबा है ಅದರ ಬಾಲವು ಉದ್ದವಾಗಿದೆ. मेरे को पीछे मैं उसके चेहरा नहीं देख रहा ಅದರ ಮುಖ ನನಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. मैं उसके पीछे पीठ के भाग और उसकी पूंछ देख रहा ನಾನು ಅದರ ಹಿಂದಿನ ಭಾಗವು ಅದರ ಬಾಲವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ऐश कलर और व्हाइट कलर का ಬೂದಿ ಬಣ್ಣದ್ದು ಹಾಗೂ ಶ್ವೇತ ಬಣ್ಣದ್ದು. और मैं पूछा प्रभु मैं क्या देख रहा हूँ क्या इसकी अर्थ है ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ದೇವರೇ ಇದಕ್ಕೆ ಅರ್ಥವೇನು. पर अभी मुझे पता चला ಈಗ ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆ. कुछ पूंछ है जो हिल रहा है ಹಲವು ಬಾಲಗಳು वो ಅಲ್ಲಾಡ್ತಾ ಇವೆ. पूंछ आज कलीसिया के पांवों तले है ಅದು ಒಂದು ದೇವರ क्योंकि आपको जानना चाहिए शैतान की सर को मेरे यीशु ने कुचला है ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು शैतान के पास सामने की गए अभी ಸೈತಾನನಿಗೆ वो पूंछ है ಅದು ಬಾಲ यीशु मसीह के नाम से ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ कलीसिया के विरोध ಸಭೆಯ ವಿರುದ್ಧ, कलीसिया के जवानों के विरोध सभी यवनस्थರ विरुद्ध, उनके प्रपोजल के विरोध और proposal उनकी विरुद्ध, शादी के विरोध और मधुमेह विरुद्ध, उठने वाला ಎದ್ದೇಳುವಂತ और पूंछ की ताकत ಎಲ್ಲ ಬಾಲದ ಶಕ್ತಿಗಳು पावों तले रोंद लेता है ಕಾಲು ಕೆಳಗೆ ಹಾಕಿ ತುಳಿಯುತ್ತೇವೆ. आराधना करो थोड़ी देर जिनको छुटकारा चाहिए आराधना करो और पावन दलो रोन दो उनको जिनके घर में छुटकारा चाहिए जिनके बच्चे में छुटकारा चाहिए ताली बजाकर आराधना कर उन शक्तियों को पावन दलो रोंद डाल रोंद डाल रोंद डाल रोंद डाल रोंद डाल क्योंकि आपकी भलाई डिवेट नहीं कर सकता है आपकी छुटकारा डिवेट नहीं कर सकता है आपकी छुटकारा आपके घर में आ रहा है आपकी चंगाई आपके घर में आ रहा है आपकी प्रमोशन आपके घर में आ रहा है हा 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 राबा खा खा लंथा रखा मानसे रेखे मेने थे रेखे लंथो रगले दिला रदले दिगने दिगने तंत्र मंत्र टोना जादू की शक्तियां विरोध की शक्तियां द स्पिरिट ऑफ रिबेलियसनेस is equal the spirit of rebelliousness is equal to टोना जादू spirit of rebelliousness आज कलीसिया में तोड़ देगा In the name of Jesus, Lord. Amen. Hallelujah. Thank you for redeeming these things from our Father. Change our hearts, Lord. Bring your blessings into your life, Lord. Amen. Hallelujah. Praise you, praise you, praise you. Let the Spirit move into our lives, Lord. I pray in the name of Jesus. Let the Spirit move into our lives, Lord. Hallelujah. Shaka makayan thore ke manam tho rika manam thore ke lam thore riki manam thore ki lam thara ke manam thore ke lam thore ka mana sike lam thore ki manam thore ke lam thore gane Amen. Hallelujah. Praise to you, Lord. Praise to you, Lord. Praise to you, Lord. yes 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 spirit of rebelliousness in the mighty name of Jesus Christ I break it I ask it cast it down in the name of Jesus Amen. Amen. Yes, Lord. Amen. 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 Amen.
मुझे परमेश्वर का आत्मा बताया जा रहा है कलीसिया को वार्निंग दो। ದೇವರ ಆತ್ಮನು ಸಭೆಗೆ ತಿಳಿಸಲು ಹೇಳ್ತಾ यदि ಇದ್ದಾನೆ, आप में से ವಾರ್ತೆಗಾಗಿ कोई भी व्यक्ति शैतान के हाथों में इसी प्रकार की उपयोगी हो रगा गए उपयोग हुआ गए तो आज मन फिरावो, आपके घर में विपत्ति आने से पहले। ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಸೈತಾನನ ಕೈ ಕೆಳಗೆ ಇದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬಂದಂತವರಾಗಿದ್ರೆ ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿ, ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದು ತೊಂದರೆಗಳು ಬರಲಿ। प्रभु जब बोलता है मैं बोल देता हूं, ದೇವರು ಏನನ್ನ ಹೇಳಲು ಹೇಳ್ತಾರೋ ನಾನು मुझे ತಿಳಿಸ್ತೇನೆ। किसी मनुष्य की परवाह नहीं, ನನಗೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಒಂದು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, मुझे ಪ್ರಪಂಚದ केवल ಪ್ರಶ್ನೆ परमेश्वर ಇಲ್ಲ। की परवाह है। ನನಗೆ ಬರೀ ದೇವರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಇದೆ। मुझे आपसे छुपाकर कुछ नहीं रखने का है। ನಿಮ್ಮಿಂದ ದೂರವಾಗಿ ಏನನ್ನು ಇಡಲು ನಾನು मुझे जब प्रभु ಬಯಸುವುದಿಲ್ಲ। बोलता है मैं आपको बोल देता ದೇವರು हूं। ಏನನ್ನ ತಿಳಿಸುತ್ತಾರೋ ನಾನು फिर से ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ। सुनिए, प्रभु मुझे बोल रहा है, ಮತ್ತೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ದೇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, कोई है यहाँ पर, ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದೀರಿ? सुनिए वार्निंग प्रभु की ओर से। ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ದೇವರ ಕಡೆಯಿಂದ ಸಿಗುವಂತ प्रभु एक warning मन ಅನ್ನ। फिराव के अवसर दे रहा है। ಒಂದು ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಅವಸರನ यदि ದೇವರು ಕೊಡ್ತಾ आप ಇದ್ದಾರೆ। कोई भी व्यक्ति ऐसे उपयोग काम हो रहा है, ಇಂಥ ಯಾವ್ದಾದ್ರು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ನೀವು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ किसके विरोध में बात कर रहा है, ಒಬ್ಬರ ವಿರೋಧವಾಗಿ ಮಾತನಾಡೋದು, किसी के गवाही के विरोध में बात कर रहा है, ಅಥವಾ ಅವರ ಸಾಕ್ಷಿಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತನಾಡೋದು, किसी के प्रपोजल आ रहा है, उसको तो उसको क्या करता है कि आप ना होने के समान बातें कर रहा ಅಲ್ಲಿ है। ಪ್ರಪೋಸಲ್ಸ್ ಗಳನ್ನ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಆಗದೇ ಇರುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡೋದು। बदल जाओ, ಮನಸ್ಸನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿ, तुम्हारे घरों में विपत्ति आने से पहले बदल जाओ। ನಿಮ್ಮ प्रभु तुमसे ಮನೆಯಲ್ಲಿ प्यार कर ವಿಪತ್ತಿಯು रहा है। ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಬದಲಾಗಿರಿ। ಆಮೆನ್, ಆಮೆನ್। बस काफी हो गया तुम्हारा खेल, आज खत्म हो गया तुम्हारा खेल। ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಮ್ಮ ಆಟವು ಮುಗಿಯಿತು। आमीन। जब ये काम आपका जीवन के अंदर होगा, ಈ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆದಾಗ आप भी ना सोचने के समान आपको लगेगा कि आप स्वप्न देख रहा है, वैसा के छुटकारा कलीसिया में होने जा रहा है। ನಾನು ಎಲ್ಲಿ ಕನಸನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೋ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿ ತೋರಿಸುವನು। वैसा ही आपका जीवन के अंदर, परिवार के अंदर, बच्चों के अंदर अद्भुत होने जा रहा है। ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಜೀವಿತದಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ದೇವರು ಮಾಡಿ और आप ತೋರಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ। यहाँ पर कटकर बोलोगे, ಇಲ್ಲೇ ನಿಂತು ನೀವು ಹೇಳುವಿರಿ, हमने इसके भरोसा, हम इसकी प्रतीक्षा नहीं किया था। ಪ್ರತೀಕ್ಷೆ ಆಲೋಚನೆ ಕೂಡ हमको ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ। लग रहा है हम कोई स्वप्न देख रहा ನಮಗೆ है, ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ನಾನು ಯಾರೋ पर मैं बताना चाहता हूं स्वप्न नहीं गए, ನಿಮಗೆ ಹೇಳಲು ये ಬಯಸುವುದು हकीकत ಕನಸಲ್ಲ, बात है। ಇದು ನಿಜವಾಗಿ और ದೇವರು ಮಾಡುವನು। उसकी 126 की 4वीं वचन बताती है, 126 4ನೇ ವಾಕ್ಯ आप ಹೇಳುತ್ತದೆ, एक गवाही बोलोगे ನೀವು ಈ ಸಾಕ್ಷಿ और राज्य को आपको देखने वाले लोग बोलने वाला है। ನೋಡುವಂತ ಜನರು परमेश्वर ने ದೇವರು उनके जीवन के ಅವರ अंदर ಜೀವಿತದಲ್ಲಿ बड़े बड़े काम किया है। ದೊಡ್ಡ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ। आप बोलोगे ನೀವು ಹೇಳುವಿರಿ, और आपको देखने वाले लोग बोलेंगे ನೋಡುವಂತ जो ಜನರು आपकी ಹೇಳುವರು, निंदा किया था, ನಿಮ್ಮ ನಿಂದೆ जो आपके दबा कर रखा था, ಯಾರನ್ನ ಮುಚ್ಚಿ जो आपके ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, अपमान किया था, अपमान वे लोग ಮಾಡಿದವರು, बोलेंगे ಅವರೇ इनका ಹೇಳುವರು, परमेश्वर, ಇವರ ದೇವರು, इनका परमेश्वर, ಇವರ ದೇವರು, इनका परमेश्वर ಇವರ ದೇವರು, इनके लिए ಇವರಿಗಾಗಿ अद्भुत की काम किया है, ಅದ್ಭುತವನ್ನ छुटकारे ಮಾಡಿದ್ದಾರೆ, का काम किया है। ಅದ್ಭುತಗಳನ್ನ हमने ಮಾಡಿದ್ದಾನೆ। दबा कर रखना चाहा, ನಾನು ಮುಚ್ಚಿಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದೆ, हमने उनको दबा कर रखना चाहा, ನಾವು ಅವರನ್ನು ತುಳಿದಿಡಲು उनका ಪ್ರಯತ್ನಿಸಿದೆವು, परमेश्वर ಮತ್ತೆ ಅವರ ದೇವರು उनको छुड़ाया। ಅವರನ್ನು ಬಿಡಿಸಿದ್ದಾನೆ। Come on church, ಅದು ಸಭೆಯೇ, और आपका जीवन में होंगे ಇದು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಆಗುವುದು ಹೌದು। कई लोगों ने, मैं देख रहा हूं कई लोगों की मैरिज की जो इनविटेशन कार्ड है, ಹಲವರ ಮದುವೆಯ ಇನ್ವಿಟೇಷನ್ಸ್ ಕಾರ್ಡ್ ಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ उसमें आप ಇದ್ದೇನೆ, छापने जा रहा है। ಅದರಲ್ಲಿ ಬರೆಯಲಿದ್ದೀರಿ, The Lord has done this. ದೇವರು ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, It is marvelous in our eyes. ಇದು ನಾವು ನೋಡಲು ये ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ। काम परमेश्वर ने किया है, ದೇವರು ಮಾಡಿದಂತ ಈ ಕೆಲಸ ये हमारे ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ, दृष्टि में अद्भुत है। ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಇದು The ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ। Lord has done this. ದೇವರು ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ। 118 भजन संगीता का 23 वचन, 118ನೇ ಕೀರ್ತನೆಯ 33ನೇ आपके ವಾಕ್ಯ, कई लोगों के हाउस डेडिकेशन में ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಹೌಸ್ ಡೆಡಿಕೇಶನ್ ಅಲ್ಲಿ आप इसको लिखने जा रहे ಇದನ್ನ हैं। ಬರೆಯಲಿದ್ದೀರಿ। आपके बच्चों के शादी की इनविटेशन कार्ड में ನಿಮ್ಮ
ಮಕ್ಕಳ ಮದುವೆಯ आप ये प्रिंट करने जा रहा है ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡಲಿದ್ದೀರಿ. the Lord has done this ದೇವರು ಇದನ್ನ it ಮಾಡಿದ್ದಾನೆ. is marvelous in our ಇದು eyes ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ ನನ್ನ ये ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ. आप कहने जा रहा ಇದನ್ನ है ನೀವು ये ಹೇಳಲಿದ್ದೀರಿ. आप भूलने जा रहा ನೀವು है ಹೇಳಲಿದ್ದೀರಿ. कितने लोग विश्वास करते हैं ಎಷ್ಟು ಜನ ವಿಶ್ವಾಸ तो आइए ಮಾಡ್ತೀರಿ? बोलने पाए ಹೇಳುವಂತವರಾಗಿ मेरा अद्भुत आ रहा ನನ್ನ है ಅದ್ಭುತವು खड़े ಬರುತ್ತಿದೆ. होकर बोलने पाए ಎದ್ದು ಹೇಳಿ मेरा ಅದ್ಭುತವು अद्भुत आ ಬರುತ್ತಿದೆ. रहा है ಅದ್ಭುತವು मेरा ಬರುತ್ತಿದೆ. छुटकारा आ रहा है ಬಿಡುಗಡೆ ಬರುತ್ತಿದೆ. जितने भी लोगों को शादी का है ಯಾರೆಲ್ಲರೂ वो ಮದುವೆ बोलने पाए ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿ. मेरा शादी होने वाला ನನ್ನ है ಮದುವೆ ಇದೆ. हालेलुया बोलो मेरा अद्भुत आ रहा है मेरा छुटकारा आ रहा है मेरा उन्नति आ रहा है amen he has done ದೇವರು ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. mighty things ಅದ್ಭುತಗಳನ್ನ yet again ಮತ್ತೆ इसलिए हम क्या करना चाहिए ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು? सेलिब्रेशन करना चाहिए ನಾವು ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಬೇಕು. सेलिब्रेशन आपने देखा है ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ನೋಡಿರ್ಬೋದಲ್ವಾ ನೀವು? ये तो सेलिब्रेशन देखा ಎಷ್ಟು ಜನ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ನೋಡಿದ್ದೀರಿ? क्या है सेलिब्रेशन में ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? हैं हाँ डांस के खुशियां मनाता गए भांगड़ा खेलता गए आर यू रेडी ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕುಣಿದಾಡ್ತಾರೆ, ಹಾಡ್ತಾರೆ. आपके विरोध सैतान बांधा हुआ हर बंधन खुल जाएगा ಇನ್ನು ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಸೈತಾನನು ಕಟ್ಟಿರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಂದು आप जब ಬಂಧನ मुंह से ಮುರಿದು बोलोगे ನೀವು ಬಾಯಿಯಿಂದಲೇ ಹೇಳುವಿರಿ. जब आप मुंह से बोलोगे ಈ ಬಾಯಿಗಳಿಂದ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ सेलिब्रेट ಘೋಷಿಸಿ ಅಂತ. क्यों सेलिब्रेशन के कारण क्या है ಯಾಕೆ ಆಚರಿಸಲು He has ಕಾರಣವೇನು? done mighty things yet again ಆತನು ಮತ್ತೆ ಅದ್ಭುತವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. एक 2 मिनट आराधना करने के लिए तैयार है 2 ನಿಮಿಷ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋಣ. पूरे गीत गाते हुए ಪೂರ್ತಿ ಹಾಡನ್ನ ताली ಹಾಡುತ್ತಾ बजाकर सेलिब्रेशन करने तैयार है Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. Celebrate, celebrate, celebrate the victory of the Lord. Amen. He has done mighty things yet again. He has done mighty things yet again. Oh, he has done mighty things yet again. Celebrate the Victory of the Lord. ಘೋಷಿಸಿ ಘೋಷಿಸಿ ಕರ್ತನ ಜಯವ ಘೋಷಿಸಿ 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 ಕರ್ತನ ಜಯವ ಘೋಷಿಸಿ. ಓ ಮತ್ತೆ ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ, ಮತ್ತೆ ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ, ಮತ್ತೆ ಅದ್ಭುತ ಮಾಡಿದ, ಕರ್ತನ ಜಯವ ಘೋಷಿಸಿ. यीशु मसीह के नाम से प्रभु में इस वचन को जो आपकी ओर से निकलेंगे सील लगाकर कलीसिया के भीतर को ऑनलाइन में अभी बैठकर सुनने गए हो या कल सुनने वाला हो उनके सारों के जीवन के अंदर उस अद्भुत कामों को रिलीज करते हैं सब लोग ने पाए उस परमेश्वर ने मेरे जीवन के अंदर बड़े बड़े काम किया गए महिमा केवल और केवल आपको ही मिले यीशु मसीह के नाम से प्रार्थना मांगते गए ग्रहण कीजिए स्वर्गीय पिता परमेश्वर